कुछ वायर्स के एडजस्टमेंट हम कर रहे हैं, वो अगर एक बार हो गए तो हम स्टार्ट कर देते हैं, ठीक है। ऑनलाइन में भी कौन कौन है? 10-12 लोग ज्वाइन हो गए हैं। हाँ, इतनी कड़कती धूप में आप ऑनलाइन ज्वाइन हो गए, इसके लिए आपका धन्यवाद। धन्यवाद तो हमारा कर दो, हम आए इधर ऑफलाइन में, ठीक है। हाँ, yes, that's cool, buddy. Thank you. I hope now everything is working fine. ठीक है. So, how many people know me? Good afternoon, प्रज्ञा. आवाज सुनाई दे रही है क्या ऑनलाइन वालों को? Am I audible? इधर वालों को तो है. हाँ, माइक नहीं लगा था तो भी आवाज आती मेरी. बहुत ही टेंशन में बैठे हो. अरे मैं कुछ ज्ञान की बातें ज्यादा नहीं करने वाला. मैं फेमस हूँ हंसाने के लिए. कैसा टेंशन में बैठा है तू? क्या हुआ तेरे साथ? एकदम टेंशन में दिख रहे 2-4 लोग. हाँ, 2-4 लोग तो ऐसे बैठे कि अरे क्या बकवास करेगा ये टकला. कितने दिन अभी, जल्दी से जल्दी शुरू करो. ऑनलाइन में सागर है क्या? हाँ, सागर, है मैं ऑडिबल? पूछो एक बार उनको, शायद ऑडिबल नहीं हूं मैं. हूँ क्या ऑडिबल? लाइक मारा क्या किसी ने? ठीक है, चलो फिर स्टार्ट करते हैं. सो माय नेम इज विनायक, विनायक उजलंबे पालाचा. बट यस, विनायक सर करके सब लोग बुलाते हैं क्योंकि ऑब्वियसली सर ने मुश्किल है, तो आप लोग भी विनायक सर बोलोगे तो चलेगा. नेक्स्ट पार्ट इज, आई एम द फाउंडर CEO of FirstBit Solution and many people know me. बहुत सारे लोग शायद रिकमेंडेशन से भी आते हैं कि यस विनायक सर की इंस्टीट्यूट है और उन लोगों ने बहुत अच्छे तरीके से यहाँ पे पढ़ा इसलिए आपको रिकमेंड किया होगा. सो वो विनायक सर मैं ही हूँ. ओके, सो थैंक्स फॉर ज्वाइनिंग FirstBit. बट लेट मी आस्क ऑल ऑफ यू वन क्वेश्चन. ओके, कि why you want to join FirstBit, okay, and why you want to join basically an IT industry, but the course which is for development. समझते कमी क्या म्हणतोय कि IT इंडस्ट्री में बहुत लोग हैं, बहुत सारे वर्टिकल है. मैं थोड़ा अभी वो बात करने वाला हूँ. बट देन यू हैव ऑप्टेड फॉर फुल स्टैक कोर्सेस, करेक्ट है? शायद दोनों लोग है ना, फुल स्टैक ही है ना. बेसिकली डेवलपमेंट से स्टार्ट होगा ये सब कुछ. एम आई राइट और नॉट एवरीबडी? सो मेरा क्वेश्चन है कि IT ज्वाइन करना है बट डेवलपमेंट के लिए क्यों करना है? एंड देन थोड़ा बहुत नेक्स्ट स्टेप कि फिर उसमें आपको FirstBit ही क्यों चाहिए? आपके वाई क्लियर है क्या इस बात के? व्हाट डू यू थिंक? इंडक्शन चल रहा है तो बिंदास कुछ भी बोल सकते हो. हाँ, यस, ऑडिबल वगैरह बोला है इन लोगों ने. एनीथिंग आपसे, एनीथिंग कि दोनों में से किसी का भी आंसर आपको क्लिक हुआ होगा. और ज्यादा सोचना पड़ रहा है मतलब आप झूठ बोल रहे हो. सोचना नहीं पड़ना चाहिए ना, क्योंकि FirstBit तो लिया अभी. ये भी बोल सकते हो कि मेरे दोस्त ने रेकमेंड किया है, सिंपल एज दैट. दूसरा ये हो सकता है कि नहीं सर हमने रिव्यू देखे थे. कुछ भी जो तुम्हारा आंसर है, जो सच वाला आंसर है वो जल्दी आता है, जो पहले वाला आंसर है वो जल्दी आता है. IT में क्यों आना है? पैसा है. तो दूसरे इसमें हमने ग्रोथ देखी नहीं, वॉट एवर. तो लेट्स गिव दैट आंसर, लेट्स बी ऑनेस्ट अबाउट दैट. क्या आंसर है आपका उस बारे में? ऑनलाइन पीपल कैन ऑल्सो आंसर. क्या आंसर है आपका? कुछ भी जो भी तुम्हारे इसमें पॉपअप हुआ है आंसर दिमाग में. अरे देखो, वाई क्लियर नहीं तो तुम कोर्स कैसे करोगे ना कंप्लीट? हाँ, करेक्ट और नॉट? वाई क्लियर नहीं तो शादी भी मत करो. हाँ सर, हुंडा पाहिजे ऐसा नसते रे. वाई क्लियर होने चाहिए. ये सबसे बकवास वाई है शादी के लिए. टिकेगी नहीं फिर शादी. तो वाई क्लियर होने चाहिए अपने. ड्यू टू डेमो लेक्चर्स, गुड टीचिंग, प्रज्ञा कह रही है. गुड मतलब उसमें हमारे डेमो देखे हैं, उसको ये कंसेप्ट अच्छा लगा है कि आप डेमो ले सकते हो. ऑफलाइन में हमने जैसे कहा कि आप यहाँ पे आके सारे ये डेमो जैसा चेक कर सकते हो. अगर अच्छा नहीं लगा तो आप पैसे वापस ले सकते हो.
So that is the beauty of First Bit. Yes, one very good thing coming from online. That's great. Pradnya, thank you. Yes, आप लोग इतने दोपहर में आए हो धूप में तो कोई तो वाय आहे ना की वो हमें बोलते ना की आपल्याला उठवलं त्या वायनी जागा केलं आणि मग आपण इथपर्यंत आलो. कुछ तो होगा ना अंदर वो. तो क्या है वाय? गर्ल्स. हाँ. फ्रेंड ने सजेस्ट किया है. गुड. ग्रेट. तो फ्रेंड सजेशंस, क्योंकि आजकल रिकमेंडेशन का जमाना है. हम पहले जाके गूगल रिव्यू चेक करते हैं कौन कौन क्या बोला. हाँ, 1 नाइट का कुछ तो स्टे करना है तो भी हम वो चेक करते हैं कि वहां पे सारी सुविधा अच्छी है कि नहीं. यहाँ पे तो हम करियर के बारे में सोच रहे हैं. एम आई राइट और नॉट? यस और नो? तो ऑब्वियसली कुछ रिकमेंडेशन से आए होंगे, कुछ वो रिव्यू देख के आए होंगे, कुछ. हाँ, करेक्ट. फिर तुमने वीडियो चेक किए डेमो, तो यूट्यूब का प्रेजेंस है अपना, डिजिटल प्रेजेंस की वजह से आए. ओके, दैट्स कूल, दैट्स गुड. अब इसी वाय को थोड़ा सा एक्सपांड करना चाहता हूँ, और वही पहला आज का मेरा मोटिव है इंडक्शन में जो बताना है. मैं बीच बीच में आपको मोटिवेशनल स्पीचेस के लिए वगैरह आता रहूंगा, बट आज जो आपने कोर्स ज्वाइन किया है, बहुत लोग पूछेंगे कि फर्स्ट बीट ही क्यों, या बहुत लोग पूछेंगे सेम क्वेश्चन कि डेवलपमेंट में क्यों जाना है. तो पहली चीज, जस्ट कल परसों का एक किस्सा है कि एक प्राइसलेस बैच हमने जो लॉन्च किया था. प्राइसलेस बैच में मैं शाम को 6 से 8 यहाँ पे वो बैच लेता हूँ. तो वहाँ पे भी हम बहुत सारी चीजें एकदम टोटली फ्री दे रहे हैं. आप बाद में कभी तो चेक कर सकते हो. इवन मैं सब सारे ही पेड लोगों के लिए भी मैं वो ऑप्शन अवेलेबल करके रखने वाला हूँ कि आप बिंदास कभी भी वो बैच में आ सकते हो, और मेरे से काउंसलिंग चाहिए तो उस टाइम में मैं अवेलेबल रहूंगा, और आप पूरा वो जो प्राइसलेस वाला कोर्स है वो रिपीट कर सकते हो काइंड ऑफ. एनीवे, वो बात मैं बताऊंगा. बट उसमें एक किस्सा ऐसा हुआ कि उस बंदे ने बोला कि सर मैंने ऐसे सुना है, एक तो उसका कुछ तो गैप है यूपीएससी एमपीएससी वगैरह करते हुए, तो वो कोडिंग नहीं कर रहा था. तो मैंने डांटा थोड़ा सा, कोडिंग करना चाहिए, इसके लिए तुम यहाँ पे आए हो. तो उसका रिप्लाई क्या था कि सर मैंने सुना है कि कुछ क्लाउड के या कुछ जॉब्स ऐसे हैं आयटी के जहाँ पे कोडिंग नहीं लगता है. त्याचं हे रिप्लाय होतं, म्हणणं होतं, कोड का करत नाही. त्याचे उत्तर सगळे बरोबर होते. जब जब मैं एमसीक्यू पढ़ा रहा हूँ तो उसके आंसर सबसे पहले आ रहे हैं थेरोटिकल आंसर में, कि अभी क्या होगा बताओ, ये क्या होगा बताओ, तो वहां पे आ रहे हैं. बट बेसिक बेसिक कोड लिखने के लिए उसको बोला तो वो नहीं आ रहे. तर मला कोडिंगच होत नाही. म्हटलं समोर लिहिलेला कोड आहे तो टाईप करायला काय प्रॉब्लेम आहे. एकच प्रॉब्लेम असू शकतो, तो म्हणजे आळस. असं कसं काय कोडिंग येत नाही, समोरचा कोड आहे. समोरचा सोडा, चॅट जीपीटीला टाका ना. राईट अ कोड फॉर स्वॅपिंग टू व्हेरिएबल्स इन सी, इन जावा, असं कुठलं पण टाका, लगेच कोड येतो ना. पण तो कोड ट्राय कोण करणार? हु विल मेक हँड्स डर्टी, असं म्हणलं जातं. एक इंग्लिशमध्ये जी म्हण आहे तसं, है ना. शेतामध्ये काम करायचं आहे, त्याच्यात काम करायचं आहे, शेती करायची, तर आपल्या चिखलामध्ये हात मळायला पाहिजेत ना, की असं वरवरचं सांगून होतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? कोडिंग करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे, किंवा फर्स्ट बीटचं म्हणणं आहे आमचं. बरोबर आहे. मग हे जे सगळीकडून तुम्हाला इन्फ्लुएन्सर येणार कधीतरी, कोणतरी हे म्हणणारच आहे तुम्हाला उद्या, हे कोडिंग लागत नाही रे, कोडिंग विचारत नाहीत, मी बघ आता कुठं आलो. तिथं आपल्याला खूप असं वाटायला लागलं होतं, असं होतं की अरे खरंय की, चांगलं कमवतोय की, 2 वेळचं खातोय की. मग आपण काय करणार, किंवा का करतोय आपण कोडिंग मध्ये एवढं, काय म्हणतात ना, डोकं का खपवतोय. हे होणार आहे कधीतरी. कोणीतरी असं एक इन्फ्लुएन्सर येतच आहे डोक्यामध्ये, जसं त्याला यायचं कोणतरी इन्फ्लुएन्सर, तो म्हणजे त्याला यायचं आयटी मध्ये, पण त्याला कोडिंग नाही करायचंय. कसला डेंजर इन्फ्लुएन्स आहे तुम्ही विचार करा. तर त्याचं उत्तर पहिल्यांदा देतो तुम्हाला की येस, देयर विल बी और देर आर फ्यू जॉब्स त्यासाठी कोडिंग लागत नाही. पण त्याचा ग्रोथ रेशो जो आहे ना, तो कसा आहे माहिती का, 1, नेक्स्ट इयर 2, नेक्स्ट इयर 3, नेक्स्ट इयर 4, नेक्स्ट इयर 5, असं ते बेसिक ह्याच्यानी ग्रो होत जाते. बट वेर एज ज्यांना कोडिंग येतं आणि प्लस त्या गोष्टी येतात, म्हणजे सिंपल क्लाउड म्हणलं, पण जर तुम्ही म्हणलं क्लाउड डेव्हलपर वेगळा, क्लाउड इंजिनियर वेगळा, तो क्लाउड डेव्हलपर का ग्रोथ अलग फ्लरिश हो रहा है, क्लाउड इंजिनियर भी कमा रहे हैं, त्याच्यासाठी पण जॉब ओपनिंग आहेत, पण त्याचं जे ग्रोथ आहे ते फ्लरिश होत नाही म्हणतो आपण. मराठीमध्ये एक मोहर असा कन्सेप्ट आहे, माहिती का तुम्हाला? हा, आंब्याला मोहर लागला असं म्हणतात बघा. येस और नो? माहिती की नाही? लेके जे जल्दी लेके. सो मोहर म्हणतो ना,
ते कोडिंग येणाऱ्या सोबत होत आहे. हे कळतं का मी काय म्हणतोय? एक फुल येणं नसतंय मोहर म्हणजे, बरोबर आहे की नाही? हा, समजतं का मी काय म्हणतोय ते? की ते झाड बहरून जातंय अख्खच्या अख्खं. मग आता आपल्याला डिसाईड करायचं आहे वाय, आपल्याला नक्की कुठल्या साईडनी कसं त्याच्यातून रिटर्न्स पाहिजेत. आर यू गेटिंग माय पॉइंट? की ह्याचे चान्सेस डेव्हलपमेंटमध्ये जास्त आहेत, कोडिंग येणाऱ्या लोकांना जास्त आहेत. फुलस्टॅकचा हेच 5 वर्षापूर्वीचा किस्सा आहे परत. मी म्हणून माझ्याकडे खूप स्टोरीज आहेत भारी भारी सक्सेस. तेव्हा 5 वर्षापूर्वी किंवा जस्ट एक 10 वर्षापूर्वी म्हणू शकता. आता 20 वर्ष झाली एकूणच या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मला. सो 10 वर्षापूर्वी एक किस्सा असायचा की बाबा लोक म्हणायचे की आय एम स्पेशलिस्ट इन फ्रंट एंड. मला त्याच्यातलं काही पण विचारा मला येतं. मग काही लोक असायचे की आय एम स्पेशलिस्ट इन एसक्यूएल. हे चाललं चांगलं 5 वर्ष. हे 10 वर्षापूर्वीचा किस्सा आहे. 5 वर्षाच्या आधी मी सगळ्या स्टुडंटना सांगायला चालू केलं की बाबा आता ते जमाना संपला, की एकच कुठला तरी झेंडा, मला ओरॅकलच चांगलं येतंय, मला एसक्यूएलच चांगलं येतंय, मला जावास्क्रिप्टच चांगलं येतं, मला फक्त जावा येतं बॅकएंडचं, मला काय बाकी हे नको, मला फक्त C++ येतं. असं काहीतरी तुम्ही जर एकच झेंडा घेऊन चालत होतं तर तेव्हा कामं झाली लोकांची, कारण तेवढं पण कोणाला येत नव्हतं डिटेलमध्ये. बट 5 वर्षापूर्वी मी सांगायला चालू केलं लोकांना की आता जमाना काय आहे, तुम्हाला फ्रंट एंड यायला पाहिजे, मिडल लेअर यायला पाहिजे, प्लस तुम्हाला काय यायला पाहिजे आता, बॅक एंड यायलाच पाहिजे. तेव्हा जे लोक अपग्रेड झाले फुलस्टॅकसाठी, आज परत तेच आहे की ते वेगळ्या पद्धतीनं ग्रो करायला लागलेत, वेगळ्या पद्धतीनं पुढे चाललेत. कारण ते झाल्यानंतर परत पुढे आता डेव्हऑप्स आहे, त्याच्या पुढे स्प्रिंग बूट आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्या पुढे. पण जर बेसमध्ये ते सगळं असेल तर त्याला कमी वेळ लागेल. सो माय पॉइंट इज की हे सगळं जे मी तुम्हाला कमिट करतोय, लिटरली कमिट करतोय, हे मिळणार आहे. पण जर तुम्ही त्याच्यासाठी रेजिस्टन्स दाखवला की नाही मला कोडिंग जमत नाही, मला कोडिंगच नाही करायचं, मला कुठला तरी एक इन्फ्लुएन्सर डोक्यामध्ये आहे की माझ्या काकाचा मुलगा आहे, माझ्या मामाचा मुलगा आहे, किंवा काय हुएवर माझे काय जी आहेत तिकडं, आणि ते असं असं कमवत आहेत म्हणून मला त्यांच्यासारखंच करायचं आहे. सो दिस इज नॉट द कोर्स फॉर यू. हे पण कोणीतरी समोरून सांगायला पाहिजे ना. उगाच जायचं आपल्याला दिल्लीला, आपली म्हणजे फर्स्ट बीटची गाडी चालली आहे दिल्लीला, आणि तुम्हाला कलकत्त्याला जायचं असेल तर आम्ही कशाला बसू तुम्हाला कलकत्त्यामध्ये, स्पष्ट सांगायला पाहिजे. सो दिस इज फॉर दोज पीपल की ज्यांना ती फाईट करायची इच्छा आहे ना. असं म्हणलं जातं की 50 दिवसाचा हार्डवर्क तुम्हाला 1 वर्ष पुढे घेऊन जाऊ शकतं लोकांच्या. हा कोर्स जवळपास 100 ते 150 दिवसांचा आहे. तर त्यामुळे तुम्ही 3-3, 4-4 वर्ष लोकांच्या पुढे जाऊ शकाल. पण कधी? जेव्हा तुम्ही ते दिवस हार्डवर्क मध्ये इन्व्हेस्ट कराल तेव्हा. मग नंतर फक्त टॉपअप मारावे लागतात जर बेस पक्का असेल तर, है ना. बेस पॅक वगैरे आता माहिती ना सगळं, आता मला काय सांगायची गरज नाही. म्हणजे जे बोलतोय ते शब्द कळायला लागलेत का? येस और नो एव्हरीबडी? तो वाय फर्स्ट बीटचं पहिलं आन्सर हे आहे की वी वॉन्ट ग्रोथ, बट कशी ग्रोथ पाहिजे? एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतात त्याला. कशी ग्रोथ म्हणतात? एक्सपोनेन्शियल ग्रोथ. हे लिहा लिहा कुठेतरी, चला नोट्स काढा, हळू फास्ट लिहा. एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणून सर्च जरी केलं युट्यूबवर कळेल की सरांचं म्हणणं काय होतं. किती लोकांनी हे वर्ड आधी ऐकलेलं आहे, ह्याचं मुंडी आली म्हणजे यांनी ऐकलंय एक्सपोनेन्शियल ग्रोथ. एनीबडी एल्स? खरं तर ऐकायला पाहिजे मॅथ्स मध्येच. हा म्हणजे मॅथ्स कच्चे सर. मी मध्ये एका अमुक तमुक नावाच्या चॅनलला पॉडकास्ट दिला होता. कोणी बघितला का तो पॉडकास्ट? काही जण ते पॉडकास्ट बघून पण आलेले असतात. हॅज एनीबडी सीन दॅट? अमुक तमुक चॅनल तरी माहितीये का नाही? अरे इंस्टाग्रामचं युट्यूबचं चॅनल फेमस आहे ते अमुक तमुक. हा, पहिल्यांदा असं झालंय. एनीबडी फ्रॉम ऑनलाइन? ऑनलाइन में कोई है क्या जिसने ये देखा? तो वहां पे मैंने बोला था कि यू नीड सम मैथ्स, बेसिक मैथ्स की जरूरत है आईटी में आने के लिए, कोडिंग करने के लिए. तर खाली एक जण म्हणतो लगेच तिकडं, आय एम अर्निंग $500 crore पर इयर विदाउट नोईंग मॅथ्स इन आयटी. म्हटलं ही सगळी जी लाईन आहे ना तीच मॅथ्सची आहे. $500 crore म्हणजे 50 लाख. हा, हे कॅल्क्युलेशन पाहिजे ना. एम आय राईट और नॉट? बेसिक मॅथ्स यायला पाहिजे का नाही? येस और नो एव्हरीबडी? डेव्हलपमेंट मध्ये बेसिक मॅथ्स लागणार. मी तर ते पण सांगतो 8वी 9वी पर्यंत मॅथ्स आला तरी पण बास आहे. मला फार ते साइन कॉस थिटा नको. पण वेन आय से 2b = 6, ओके, 2 × b = 6,
बी की वैल्यू क्या है? टेल मी, बी की वैल्यू क्या है एवरीबडी? 3. इतना तो आना चाहिए ना जल्दी, आणि विदाउट कॅल्क्युलेटर. त्याच्यासाठी साला दोन मग गणले सगळं ते. सो इतना बेसिक मैथ्स आया तो भी हम आगे बढ़ सकते हैं, बट ये आना चाहिए. ओके, so we want growth, and how that will happen, as I said, that growth should be exponential. नाहीतर बेसिक ग्रोथ पण मिळते. मी परत सांगतो, आम्ही असं म्हणत नाही की फर्स्ट बीटेच जॉईन करा, हे करा. युट्यूबने शिकलेले लोक आहेत, अजून फलाना टिमकाना ठिकाणाहून शिकलेले लोक आहेत. पण ओव्हरऑल ज्या पद्धतीनं आम्ही इथं बाकीच्या पण गोष्टी देणार आहे पॅकेज म्हणून. इव्हन काल परवा जस्ट सेंड ऑफच्या दिवशी एक मुलगी इतकं छान, म्हणजे तिनं ते वाक्य बोललं, मला ते इतकं आवडलं. जस्ट आधीच्या एका बॅचचा सेंड ऑफ झाला मागच्या आठवड्यात. तर ती म्हणाली की सर, तुम्ही जे वेळेवर यायचं कल्चर दिलं आम्हाला, की टाइमवर यायला पाहिजे सगळ्यांनी. मी खूप रागवत असतो, आता आज पहिला दिवस आहे म्हणून मी काय बोललो नाही. पण ते ती म्हणाली की सर, बाकी सगळे लोक असे धडपडत धडपडत येतात ना इंटरव्ह्यूला जिथे येतात तिथं, आणि ते नंतर त्यांना काही सुधरतच नसते स्वतःच, की कुठं सामान ठेवलंय, कुठं बॅग ठेवली आहे, काहीतरी विसरून. पण आम्ही तुमच्यामुळे आता लिटरली अर्धा अर्धा तास लवकर जातो, आणि आमच्या टीम सारखं, म्हणजे आपल्या फर्स्ट बीटच्या मुलांसारखं कूल कोणच नसते सर. हे कल्चर जे आहे ना, ते फर्स्ट बीटचं कल्चर आहे. मी असं म्हणत नाही की फक्त कोडिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, तर हे फुल पॅकेज म्हणून पण तुम्हाला मिळणार, आणि ह्याचं लाईफ मध्ये कामाला येणार आहे. मी जे एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतो ना, ती फक्त एका गोष्टीने येत नाही. मी पुढे जाऊन पण एका मोटिवेशनल याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं सांगणार आहे की 6-7 आस्पेक्ट आहेत आपल्या लाईफचे. आपल्याला ते सगळे हळूहळू फोकस करायचे. नुसतं पैसा 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 करून पण उपयोग होत नाही. म्हणून तर इव्हन एचआर मध्ये तुम्हाला सांगितलं जातं ना, की कोणी असं म्हणून आतापर्यंत एचआर क्रॅक नाही केलंय, कशाला आला आयटी मध्ये? पैसा. तिकडनंच बाहेर पडतात मग एचआर वाले. सो तिथे ते सॉफ्ट स्किल पाहिजे, पण ते खरं होऊन पण यायला पाहिजे ना. तिथं नुसतं ट्रिक करून काय उपयोग आहे? मेन एक रिझन पैसा आहे हे सांगू शकतोच आपण, पण ते सांगता कसं? ॲरोगंटली सांगता का तुम्ही वेगळ्या पद्धतीनं काहीतरी प्रूव्ह करून दाखवता की कसं ते गरजेचं आहे? दॅट इज व्हॉट यू शुड लर्न इन सॉफ्ट स्किल्स. तो सॉफ्ट स्किल भी दिया है. सो ग्रोथ कशी पाहिजे, व्हाय कसे पाहिजे, हे आपल्याला क्लिअर आहे. आज ते क्लिअर कट सांगायला आलोय. 11 स्टँडर्ड डिप्लोमा कम्प्युटर सायन्सला गेले कोणी, तर डू यू नो त्यांना सी आहे? येस ऑर नो? येस ऑर नो एव्हरीबडी? मग ग्रॅज्युएट वाल्याला आम्ही सी शिकवून, आणि त्या 11 वाल्याला आहे, मग ते डिप्लोमा असल्यामुळे सॅलरी कमी मागतात, किंवा हे लोक कमी ऑफर करतात, ते खुश असतात त्याच्यामध्ये. मग आपल्याला ग्रॅज्युएशन नंतरचं सी कसं यायला पाहिजे? काहीतरी डिफरन्स असायला पाहिजे का नाही? येस ऑर नो? फॉर दॅट मॅटर, तुम्हाला हे माहितीये का, 7 स्टँडर्ड का 8 स्टँडर्डला आता ते सीबीएसई का कुठलं इंटरनॅशनल वाला जे आहे, त्यांना काहीतरी कुठेतरी कोडिंग आहे, HTML पण आहे, प्लस सीचं वगैरे पण काहीतरी आहे, इफ आय एम नॉट रॉंग. डू यू नो दिस? है ना, सीबीएसईलाच बेसिक जावा वगैरे आजकाल यायला लागलाय. मग तुम्हाला लक्षात येते का की तुम्हाला कॉम्पिटिशन कुठून यायला लागली आहे? पण ते लोकांचं कसं असेल की कदाचित ते एकदमच असं म्हणतील की मी फ्रीमध्ये पण काम करेन थोडे दिवस, कारण त्यांना एकदम लोड नाही आहे ना आता ग्रॅज्युएशन नंतर जे तुम्हाला लोड आहे. मग तुम्हाला त्या गोष्टी कशा काय लवकर अवेलेबल होतील? नोकरीसाठी तयार करणं. मागच्या वर्षामध्ये 532 कंपन्या आणल्यात आपण. चॅलेंज आहे का की तुम्ही एकट्याने कोणीतरी ते करू शकाल म्हणून? शक्यच नाही ना. चल 532 तुमच्या एका जावासाठी किंवा पायथनसाठी नाही आल्या, 50% धरा. जावासाठी 250 कंपन्या तरी आल्या ना, पायथनसाठी आल्या ना. चला अजून काहीतरी असं धरा की बाबा त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, काय पर्सेंटेजचं असतं थ्रू आउट, क्रायटेरियाचा इश्यू होता, हे सगळं होता. अरे 50 तरी मिळालं की नाही? म्हणजे एका मुलीला आम्ही 73 कॉल दिलेत, एका मुलाला आम्ही 55 कॉल दिलेत, म्हणजे प्लेस होईपर्यंत. हे शक्य आहे का तुमच्याकडनं? तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे लिंक्डइन मध्ये तुम्ही किती ठिकाणी ते बटन अप्लाय करताय आणि काय रिस्पॉन्स येतोय. रिस्पॉन्सच येत नाही मुळात अनेक ठिकाणी, किंवा स्टँडर्ड रिस्पॉन्स येतो, वी विल टेल यू लेटर, असं शेवटचं वाक्य असतं त्या रिस्पॉन्समध्ये. ते लेटर कधी येतच नाही, लेटर लेटच होत चाललंय. मग आमच्याकडे ती ताकद आहे. फर्स्ट बीट का जॉईन करायचं? मी जे उत्तर देतोय, एक खूप भारी स्टोरी आहे कृष्णाची आहे. अर्जुन कृष्ण, अर्जुनाने द्रौपदी जिंकली, ती स्टोरी माहिती का? पण माहितीये का तो एव्हरीबडी? अर्जुनने जो द्रौपदी को जीता था, ते माशाचा डोळा फोडायचं माहितीये का? आता तर लक्षात आलं असेल की नाही? दोघं तिघं अजून पण अरे ये कब हुआ था महाभारत में? मैं तो नहीं था तब. तो पण असतो.
तो दुसऱ्या दिवशी जाऊन आता त्याला पूर्ण करायचं. पण अर्जुन, कृष्ण सगळे पांडव लोक बसलेत आता आपल्या ह्याच्यामध्ये, आणि कृष्ण सांगतोय त्याला की बाबा उद्या तू कॉन्सन्ट्रेट कर बर का, तुला हे करायचं आहे, आणि आज नीट झोप, म्हणजे उद्या तुझं सगळी एनर्जी नीट राहील, कारण तुझा नंबर कधी लागू शकतो ते माहित नाही. पण आहे ना, ते सगळेजण येणार, प्रत्येक जण ट्राय करणार, बरोबर ना, स्वयंवर माहिती का नाही ते. मग तो सगळं असे इन्स्ट्रक्शन देत असतो कृष्ण, की हे कर, ते कर, असं कर. अर्जुन एका ठिकाणी हसतो, सर आप भगवान हो, तर सब कुछ मैं ही करूंगा की आप भी कुछ करोगे. मग कृष्णाचं उत्तर भारी आहे त्याच्यावर. कृष्ण काय म्हणतो, जे तुझ्या हातात आहे ते सगळं तुला करायला सांगतोय मी. तुझ्यासाठी मी झोप घेऊ शकत नाही, तुझ्यासाठी मी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, कळलं का. जे माझ्या हातात आहे ते मी करणार आहे उद्या. म्हणजे तेव्हा हवा अशी कंट्रोल करून ठेवेन की तुला डिस्टर्ब नाही होणार. तुझा बाण त्या हवेने वेगळीकडे जाऊ शकतो ना, ते मी कंट्रोल करून ठेवेन. त्या पृथ्वीला कंट्रोल करून ठेवेन की तिने नीट वागायला पाहिजे, धरणीकंप व्हायला नाही पाहिजे. जे जे माझ्या हातात आहे ते मी करेन, जे जे तुझ्या हातात आहे ते तुला करावं लागेल. भागवतचं सार काय आहे, कृष्ण म्हणजे म्हणतात ना, एका मिनिटामध्ये सगळं तोडून युद्ध संपू शकला असता. त्यांनी काय म्हणला, लढला तर मिळणार आहे. तो हा क्लिअर पाहिजे, तुम्हाला लढायचं आहे. मी बऱ्याच वेळा सांगत असतो की दिस माइट बी अ फेल्युअर ऑफ समथिंग इन युअर लाईफ. मग ते सिस्टीमचं फेल्युअर असेल, कधीतरी आजारी पडल्यामुळं तुम्ही प्लेसमेंटसाठी जाऊ शकला नाही, कधीतरी कॉलेजच चांगलं शिकवलं नाही. आणि दरवेळेस मी कॉलेजला नाव ठेवत नाही, आजकाल ते फॅशन पण झालेली आहे की कॉलेजनी असं केलं, कॉलेजनी तसं केलं. सॉफ्ट टार्गेट कॉलेज असतात, आहेत अनेक कॉलेज तसे आहेत. पण हे पण अनेक जण लगेच मान डोलवाला होता की कॉलेज काही गोष्टी चांगल्या देत होतं, तेव्हा आम्ही मॅच्युअर होतो, आम्ही दोस्ती यारीच्या नादाला लागून कुठेतरी झाडाखाली बसून गप्पा मारत होतो. येस और नो. बघा, हे मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळी कॉलेजची चूक आहे, पण व्हॉट एव्हर फेल्युअर, आता ते पास्ट आहे ना, कॅन यू चेंज इट. आता इथनं चेंज करा, इथं सगळ्या गोष्टी वेळेवर होतील. पहिल्या पुढच्या आठवड्यात तर तुम्हाला एक पूर्ण टेबल मिळून जाईल की तुमचं स्टार्टिंग डेट काय आहे, कुठल्या दिवशी काय संपणार आहे. एक्सपेक्टेड थोडंसं 19-20 होऊ शकतं, बट 19-20 खूप मोठं डेव्हिएशन होणार नाही. आणि इव्हन तुमचं सेंड ऑफ डेट काय आहे, प्लेसमेंटला तुम्ही कधी जाणार. सगळ्यात बेस्ट आता तुम्हाला जे मिळतंय ते, की आता लिटरली हे दिसायला लागलंय मला इथं, मी जे शिकवतोय वगैरे, जे मी शिकवणार ते. सो समजा चुकून एखाद्या वेळेस उन्हाच्या त्रासामुळे तुम्ही आजारी पडलात 2 दिवस 3 दिवस, तर बॅकअपसाठी तुम्हाला हे सगळे रेकॉर्डिंग दिले जातील. त्यामुळे कोपअप करायचं बरं होईल. एम आय राईट ऑर नॉट. सो सगळ्या गोष्टी जे आमच्या हातात आहेत ते आम्ही करतोय, जे तुमच्या हातात नाहीये. कंपन्या एवढ्या आणायला पाहिजे, तेवढ्या आणायला, ते सगळं मिळेल बाबा. तुझ्या हातामध्ये काय आहे, तुमच्या हातामध्ये काय आहे. मी तुमच्यासाठी अभ्यास करू शकेन का? एव्हरीबडी, येस और नो. अभ्यास कोणाला करावा लागेल, तेवढं करा, बास आहे. फर्स्ट बीट सगळं करेल ते बाकीचं. मी मगाशी जे परत कनेक्ट करतो आता हळूहळू येऊन, की ते 10वीतल्या मुलांना येत आहे, 7वीतल्या मुलांना येत आहे, मग फर्स्ट बीट का, तर त्याला एक टी लर्निंग म्हणतात. काढा तिकडं, लिहा, टी लर्निंग, टी स्टाईल लर्निंग. एंड दिस इज द टी. यस, ऑनलाइन पीपल जुड़े हुए मेरे साथ, जस्ट कमेंट वाई. जितने भी लोग हैं लाइक मारो, वाई टाइप करो, चलेगा. साई प्रसाद, साई प्रसाद रेज हैंड कर रहे हो, ठीक है, बट इफ यू हैव एनी क्वेश्चन, डायरेक्ट क्वेश्चन पुट करो कमेंट बॉक्स में. तो जब मैं ब्रेक लेता हूँ वहां पे मैं आपके सारे क्वेश्चन एंटरटेन करूंगा. मोस्टली हम लोग इस तरीके से पढ़ाते हैं कि क्वेश्चन धीरे धीरे तुम्हारे क्लियर ही हो जाते हैं, बट स्टिल इफ यू हैव एनी डाउट, always prefer to put it into comment box directly instead of just raising hands. So जैसे ही टाइम मिलता है मैं वो रीड करके सॉल्व कर सकता हूँ, ठीक है. सो नेक्स्ट, सो ये टी लर्निंग क्या है, टी टेक्निक का है. सो लेट्स बिगिन विथ दैट. मी जसं म्हणलं की उनको सिर्फ सी आ रहा है, C++, DS, देन यहाँ पे जावा है, देन यहाँ पे हम एडवांस जावा दे रहे हैं, देन यहाँ पे आपको सॉफ्ट स्किल मिल रहा है, देन यहाँ पे आपको फ्रंट एंड में बहुत सारी चीजें मिल रही है, एंगुलर मिल रहा है, इवन वी आर प्रोवाइडिंग रिएक्ट एज अ एक्स्ट्रा बोनस, LMS में आपको मिलेगा.
देन आपको इधर हम और एक चीज दे रहे हैं, मैं इधर एक थोड़ा सा स्टाइल कर देता हूँ, और आपको मिलेगा मेरे ख्याल से SQL इवन इधर ही है अपना। ओके, देन और एक है सॉफ्टवेयर इंजीनियरिंग करके पार्ट आ जाता है, देन OS करके पार्ट है। सो टी लर्निंग में क्या होता है, वॉट एवर आई हैव रिटन इन दिस हॉरिजॉन्टल पार्ट, दिस इज क्वांटिटी। का काय म्हणतोय, दिस इज व्हॉट, दिस इज रिप्रेझेंटिंग व्हॉट, क्वांटिटी. म्हणजे ते 7वीतल्या पोराला 11वीतल्या पोराला आपण तिथं हरवू शकतो. मग अशी भीती वाटली होती की अरे त्यांना तिथं शिकवलं चाललंय, आम्हाला काय शिकवलं 7वीमध्ये, आम्ही तर पतंग उडवत होतो. पण दैट इज अ पार्ट, क्वांटिटी में वहां पे हम बोल सकते हैं कि हमें ये भी आता है, 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 ये सारी चीजें हमने पढ़ी है. दाखव रिझ्यूम बिल्ड करून म्हणून त्याला सांगू शकता का आपण, नाही म्हणणार ना तो. सो दैट इज अ पॉइंट की सॉफ्ट स्किल मध्ये ते सगळं शिकवलं जाईल. सो हम इतना सब कुछ कव्हर कर रहे हैं. आता हे जे खाली लिहिलेलं आहे मोस्टली त्याच्यातल्या गोष्टी अशा आहेत की अँग्युलर तुम्हाला ऑफलाईन मध्ये झालं तर रिॲक्ट तुम्हाला LMS मध्ये, रिॲक्ट जर ऑफलाइन मध्ये झालं तर अँग्युलर तुम्हाला LMS मध्ये. सो बेसिकली दिस ऑल पार्ट इज लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में मिलेगा, विच इज नोन एज सेल्फ पेस्ड बोल सकते हैं. तो एवढा ह्यूज आम्ही आधी ऑफलाईन मध्ये पण शिकवायचो, पण विषय असा व्हायला लागला हळूहळू की ऑलरेडी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मुलं येतात, मग त्याच्यामध्ये हे 2-3 महिने एक्स्ट्रा गेले की अजून तो गॅप मोठा दिसायला चालू होतो. सो वी अल्टर्ड इट, वी हॅव प्रोव्हाइडेड इट इन LMS, सेल्फ पेस रेकॉर्डिंग त्याला म्हणतो. पण बाकी ह्या सगळ्या बाकी वर जे लिहिलेल्या गोष्टी आहेत ते तुमच्या कशा होतील, ऑफलाईन होतील. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची राहिली, ह्याच्या पण आधी इथं काय शिकवतात किंवा लागतं आपल्याला, कुठली टेस्ट द्यावी लागते कंपल्सरी, एव्हरीबडी कुठली टेस्ट द्यावी लागते, ऍप्टिट्यूड. तो ऍप्टिट्यूड पण आहे त्याच्यामध्ये. मग त्यानंतर प्रॅक्टिस इंटरव्ह्यू घेतो आम्ही, त्याला मॉक इंटरव्ह्यू वगैरे जे म्हणतात तसं, की ते प्रॅक्टिस करून घेणार. तो ऑलमोस्ट तुमच्या प्रत्येक बॅच मध्ये तुमचं कुठला तरी सीचा सिलेबस 10 दिवसांचा झाला की एक प्रॅक्टिस इंटरव्ह्यू ड्यू आहे तुमचं, मग 20 तासानंतर एक ड्यू आहे, आणि मग एक फायनल इंटरव्ह्यू, आणि मग त्याच्यामध्ये टेस्ट घेतल्या जातील. ओके, आता एक अजून एक स्टोरी, सुनीता विल्यम्स माहिती आहे का, ऐकलंय का सगळ्यांनी? आत्ता लेटेस्ट न्यूज आहे एक, परत एकदा ऐकलं असेल ना सगळं, तिने ऐकलंच नाहीये. असं कौन सुनीता यार, कौन से गाव की है उनो, हमको नहीं पता. ती बेटा स्पेस स्टेशनला गेली आहे ना. कमीत कमी मुलींना तर माहित पाहिजे हे सगळं. येस और नो? हा, थँक्यू. म्हणजे कॉन्फिडन्सनी येस आला म्हणजे हे लोक वाचून आलेत काहीतरी. सो तिला डिले झाला वगैरे येण्यासाठी परत माहितीये का, ऍज एव्हरीबडी नोज दॅट. हा, पता आहे की नाही? मग त्या डिलेमध्ये तुम्ही कधीतरी असं बसमध्ये स्टक झालाय का, ट्रॅफिकमध्ये झालाय का, रेल्वेमध्ये स्टक झालाय का? बाकी ट्रॅफिक मधनं पण कसं आहे, शेवटी आपण उतरून निघू शकतो बसमधनं. ते रेल्वेमध्ये होतं बघा की 1 वाजता पोहोचणारी बस रात्री 1 वाजता पोहोचली, दुपारी 1 वाजताची. येस और नो? किती चिडचिड होते. येस और नो? तिला काय झालं असेल? मग कसं काय ती होल्ड करून थांबली, हे सगळं कशामुळे वाटतं तुम्हाला? यस, ऑनलाइन पीपल क्वेश्चन समझा है क्या तुमको की सुनीता विलियम्स इज लिटरली स्टक ओव्हर देअर इन द स्पेस ना. आता तिला जायसाठी परत ते यान पाठवणार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. बट हाऊ डिड शी मॅनेज दिस, काय वाटतंय? तिचा इंटरव्ह्यू घेतला परवा, ती प्रचंड कूल होती. मी वेडाच झालो तिच्यावरचं, ते असं शांती वगैरे बघून चेहऱ्यावरची. आपल्याला म्हणलं नाही का, ट्रेन मध्ये असेल तर आपण असं विचार करतो की आता कोणाकोणाला टॅग करून ट्विटरवर काय काय बोलू. माझं असं होतं, मी ते मिलेनियम वाला माणूस आहे. मिलेनियम म्हणजे ते पिढी म्हणतात ना, जनजी मिलेनियम, जुने लोक, ज्यांचे केस होते चेहऱ्यावर तेव्हाचे डोक्यावर. पण हे इतकं राग, बेसिकली राग कुठं काढू असं होतं आपल्याला ना. तिला कसं काय झालं असेल मॅनेज? द आन्सर इज इन प्रिपरेशन. समजतंय का कुठं कनेक्ट करतोय ते? आर यू गेटिंग माय पॉइंट? कशामुळे तिला ती प्रिपेअर, ती त्या इंटरव्ह्यू मध्ये बोलली आहे की हे सगळ्यासाठी आम्ही प्रिपेअर्ड होतो. आधी आमचं माइंड प्रिपेअर्ड होतं या सगळ्या गोष्टींसाठी, की असं होऊ शकतं, प्रॉब्लेम येऊ शकतात, कदाचित तिकडच मी जाऊ शकते, इतकंपर्यंत त्यांनी प्रिपेअर करून घेतलं होतं सगळं. सो हे प्रॅक्टिस इंटरव्ह्यू आम्ही जे म्हणतोय, जे टेस्ट म्हणतोय, हे सगळं कशासाठी असेल? आन्सर दिलाय मी, एव्हरीबडी, कशासाठी असेल? ते जर झालं तर बिलीव्ह मी, कुठलाही इंटरव्ह्यू तुम्ही कसं क्रॅक कराल, जस्ट अनदर डे इन ऑफिस. जसं वर्गात शिकायला काहीतरी आलोय आणि आपण मॉक दिला, आपण प्रॅक्टिस इंटरव्ह्यू दिला, तसं आपण एका इंटरव्ह्यूला गेलो आणि क्रॅक झालं. माझ्याकडे असे मेसेजेस आहेत इनबॉक्समध्ये लिंक्डइनच्या की सर तुम्ही म्हणलात तसं माझा इंटरव्ह्यू झाला सर TCS मध्ये.
की मला काही एफर्टच नाही मारावं लागले आणि सहज माझं सिलेक्शन होऊन गेलं तिकडं. सो अंडरस्टँड दॅट पार्ट, की का हे सगळं चाललेलं आहे, वाय मध्ये मी परत सांगतो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. वाय मध्ये आयुष्यभरासाठी हे ज्ञान, कुठलाही माणसाचं नाव नाही यायला पाहिजे. मी मगाशी जे म्हणत होतो, आमचा मोठा भाऊ म्हणला म्हणून, माझे जिजाजी म्हणले म्हणून, माझे कोणतरी काका ते करतायत किंवा चुलत भाऊ ते करतोय म्हणून. आर यू गेटिंग माय पॉइंट? वाय जेव्हा आपण विचारतो स्वतःला की हा कोर्स का करायचा आहे, त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे वाय क्लिअर पाहिजेत. मला ग्रोथ कशी पाहिजे, मला आज का कष्ट करावे लागतात, कारण मला फ्युचर उद्याचं सिक्युअर करायचं आहे. मध्ये एकाने एवढं छान वाय लिहिलं होतं, मी पहिल्या दिवशीची असाइनमेंट देत असतो सगळ्याला, की मला दाखवू नका, कोणाला दाखवू नका. तुम्हाला कुठल्या ड्राफ्टमध्ये ईमेलच्या ठेवायच्या तिथं ठेवा, तुमच्या वहीला गॅरंटी असेल की कोणी बघणार नाही, डायरीमध्ये लिहायचं असेल ते लिहा. तुमचे वाय लिहा की तुम्हाला जॉब करायचंच कशासाठी. मी आयटी म्हणत नाही, मी फर्स्ट बीट म्हणत नाही, तुम्हाला जॉब कशासाठी करायचा. त्यांनी लिहिलं होतं, आमचं वडिलोपार्जित घर आणि जमीन गहाण पडली आहे, ती सोडवायसाठी मला जॉब करायचा. क्लिअर होता त्यांनी. घुसघुम आला एकदम मला. क्लिअरिटी पाहिजे, काय काय असे ना, तसं काय पाहिजे आपल्याला नक्की जॉब कडून. मग येतं काय पाहिजे आपल्याला आयटी जॉब कडून, मग येतं की मग आता त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट बीट मध्ये काय काय करायला पाहिजे. मी जसं म्हणलं की उत्तर द्यायला लागलं एमसीक्यू विचारल्यानंतर, कुठेतरी युट्यूब मध्ये बघितलं असणार आहे तेवढं, पण कोडिंग कर म्हणलं की सर ते असं होतं. अरे म्हणलं समोरचा कोड लिहायला काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही एकाच गोष्टीने हरणार आहे या 5 महिन्यामध्ये, ते म्हणजे आळस. बाकी कशानेही तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. तेवढी गॅरंटी मला माझ्या मेंटरशिपवर आहे, तेवढी गॅरंटी मला आपल्या कंटेंटवर आहे. म्हणून हे ह्यूज कंटेंट आहे आपल्याकडं. अँड नाव टी मधलं हॉरिझॉन्टल कव्हर केलं मी, जसं म्हणलं की एवढं सगळं मिळणार आहे. प्लस आता महत्वाची गोष्ट असं पण असतं की आता माझे काही मित्र आहेत ज्यांना जॉब स्विच केल्यानंतर जबरदस्त पॅकेज वगैरे मिळायला लागलंय. मग त्यातल्या काही लोकांना येत नाहीये एसक्यूएल, कारण तेव्हा त्यांनी एसक्यूएल शिकला नाही, त्यांनी जावामध्येच होता. वाईस वर्सा. एक जण आहे जो अँग्युलर मध्ये एकदम बाप आहे, त्याला बाकीच्या गोष्टी येत नाहीयेत, माझ्या याचं आहे. पण मग काय असं असं कसं काय सर. आता तिथं मेजर पार्ट येतोय की इनडेप्थ नॉलेज. इतक्या दिवसाचं इनडेप्थ नॉलेज आहे त्यांच्याकडं. त्यांचे इथं वाय क्लिअर आहेत. हे सगळं काय आहे, हे जनरली ह्याला म्हणतात व्हॉट, की व्हॉट इज कवर्ड, काय काय येतं सांग बाबा. आणि मग इथं येतं वाय अँड हाऊ. दिस इज व्हॉट टी लर्निंग इज. दोन्ही पाहिजे. फर्स्ट बीट ते देणार गॅरंटेड, ही गॅरंटी आहे नॉलेजची. त्यामुळे हे व्हाय क्लिअर करून घ्या की आपल्याला का करावं लागतं. एका ठिकाणी फंक्शन शिकवल्यानंतर आम्ही काहीतरी 70 का 80 प्रोग्राम करायला सांगतो, 2-3 दिवस देतो त्याला वेळ, म्हणजे पण 70 का. फंक्शनच्या पुढे एक टॉपिक आहे पॉइंटर. कुठला पॉइंटर अवघड जात असतं वगैरे, बिलीव्ह मी सगळ्यात सोपा जाणार तो टॉपिक. पॉइंटरचा ऍडव्हान्टेज काय आहे जे कधी बोललेलं नसतं लोक, की पॉइंटर, द बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ पॉइंटर इज इट कॅन ऍक्सेस द व्हेरिएबल बियॉन्ड द लिमिटेशन ऑफ स्टॅक फ्रेम. स्टॅक फ्रेमच्या लिमिटेशन सोडून, आता ते कळणार नाही वाक्य, पण लिमिटेशन हे शब्द तरी माहिती आहे की नाही एव्हरीबडी. पॉइंटर ते लिमिटेशनला काय करतं, ओव्हरकम करतं. एवढं तरी कळालं का नाही, येस और नो एव्हरीबडी. आता सीन असा आहे की ते लिमिटेशनचे 2 अर्थ आहेत, की तुम्ही स्टॅक फ्रेम म्हणजे फंक्शन जे आहे ते लिमिट पर्यंत शिकलात का. ते लिमिट पर्यंत गेलं की आता इथं माझ्याकडे सोल्युशन नाहीये, मग पॉइंटर येतं सोल्युशन म्हणून. झेपा लागले का मी काय म्हणतोय. आपण ते लिमिट पर्यंत शिकतच नाहीये. इन डेप्थ आपण वरवरचं काहीतरी शिकतोय. फंक्शन स्कोप हे आपल्याला स्टॅक फ्रेमच माहित नाहीत अजून. हाऊ मेनी पीपल नो स्टॅक फ्रेम फ्रॉम सी. किती लोकांना माहिती आहे, कधीतरी आधी ऐकलेलं आहे, छोटं बहुत. एनीबडी फ्रॉम ऑनलाइन, किसी को पता है स्टॅक फ्रेम. सी मध्ये कळतं आपल्याला फंक्शनच्या दिवशी, म्हणजे इथं आम्ही शिकवतो ते. जावा मध्ये एक फंक्शन आहे प्रिंट स्टॅक ट्रेस. काय फंक्शन आहे, प्रिंट स्टॅक ट्रेस. म्हणजे जो तो स्टॅक जेवढे पण तयार झालेला आहे त्याचं ट्रेसिंग आहे. कळालं. हे फंक्शनच वापरत नाहीत
ते सगळं कुंडली देतं तुम्हाला, तुमची कुठे चूक झाली आहे, कुठं ते नलवाला आलाय, कुठं प्रॉब्लेम झालेला आहे, सगळं म्हणतो ना. तुमचं सगळी हिस्ट्री ट्रेस आहे ना, तो ट्रेसिंग, तो ट्रेस करतो. शेरलॉक होम्स. हा, शेरलॉक होम्स तरी माहिती का नाही? अजून कोण आहे? सीआयडी. सर आम्हाला दया माहिती आहे सर. सो तो ट्रेस करतो सगळं, आणि एवढं ऑसम फंक्शन आहे ते, वापरत नाहीत का? स्टॅक माहितच नाही. तिथं काहीतरी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन स्वतःचे मेसेजेस टाकतात, ते तेवढेच रन होते. किती वेळा पण रन करा तोच मेसेज येत राहतो. काही त्याचं ट्रेसिंग कळत नाही, काही कळत नाही, आणि 2-2, 3-3 दिवस त्याच्यामध्ये चाललेत वाया. मग स्टॅक पासून जर सी पासून कळालं आज, तर किती ऑसम होतं ते जावापर्यंत. मग कळतं की अरे काय ऑसम आहे हे सगळं कोडिंग. तुम्ही बघा, 2 प्रकारचे लोक आहेत आयटी मध्ये पण. एक आयुष्यभर शिव्या घालत त्याच स्केलमध्ये त्याच कंपनीमध्ये छोटं छोटस काय म्हणतात ग्रोथ घेत आहेत, आणि काही लोक असे व्हर्टिकल चाललेत वर वर वर. मी मगाशी म्हटलं तसं 2, 4, 6, 8, काही जण 1, 1.5, 1.25, आणि ते पण शिव्या घालत. आमचा बॉस असा आहे बे. अरे एवढा बॉस वाईट आहे ना, एवढी कंपनी वाईट आहे ना, सोड ना लाथ मारून. नाही, कारण बाहेर स्विच करताना कळतंय की नाहीच आहे या गोष्टीला किंमत, मला ते येतच नाहीये. म्हणजे ना त्या पॉडकास्ट मध्ये मी सांगितलं होतं की असं पण झालेलं आहे की पहिला 4 लाख 5 लाख पॅकेज भारी वाटतं, ज्याला खरंच कळतं की ते काय काम आहे, मला कामच नाही चांगलं सर, कारण ह्याला 2 वर्षांनी ग्रोथच नसणार आहे. मग ते स्वतःला माहित पाहिजे की अरे आपण चुकायला लागलोय, अशा कंपनीमध्ये राहायलाच नाही पाहिजे. सर एक क्वेरी फायर केली की माझं निवांत असतं. मी त्याला सांगत असतो ऍज अ फ्रेशर, पहिला सोड ती कंपनी, काही ग्रोथ देणार नाही ते. आणि 2-3 वर्षांनी तेच होतं. इथे हे लोक तुम्हाला ग्रोथ देत नाहीत, पगार वाढवून देत नाहीत, कारण तुझं काम सोपं आहे सगळ्यात, आणि बाहेर तुला कोणी विचारत नाही. झेपते का सगळं हे सर्कल एव्हरीबडी? मग पहिल्यापासून आपण कुठल्या साईडला असायला पाहिजे? त्या लोकांची इन्फ्लुएन्स होऊ नका जे म्हणतात की कोडिंगची गरज नाही, हे नाही. उलट हे व्हर्टिकल वाढवत चालले पाहिजे आपण, हे हॉरिझॉन्टल असंच पुढे पुढे जायला पाहिजे. डॉटनेट फ्री देतोय आम्ही, की उद्या जर असं झालं की बाबा कुठेतरी डॉटनेटचं आत्ता झालेली गोष्ट आहे. आर्मस्ट्रॉंग नावाची कंपनी आहे, 6 लाखाचं पॅकेज, त्यांना लोक पाहिजे होते डॉटनेटवर, पण आपल्याकडे डॉटनेटचा असा वेगळा कोर्स नाहीये. मग आम्ही म्हणलं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहेत, तुम्ही त्याच्यावर जावावाल्यांचे इंटरव्ह्यू घ्या, आणि मग आम्ही गॅरंटी घेतो की तुम्ही ज्यांना सिलेक्ट कराल त्यांना आम्ही परत डॉटनेट शिकू, आणि मग परत तुम्ही एक इंटरव्ह्यू घ्या डॉटनेटवर. 11 लोक सिलेक्ट झाले, त्यातले 10 लोक जॉईन झाले, ते डॉटनेटचं महिनाभराचं शिकून फुकट शिकवलं आम्ही त्यांना. एकाचा फक्त प्रॉब्लेम असा झाला की त्याला कावीळ झाली म्हणून त्याचं राहिलं, जॉन्डिस. एवढा डेंजर आहे. सो एवढं सगळं फर्स्ट बीट करायला तयार आहे तुमच्यासाठी. तर आता इंटरव्ह्यू पण तुम्हीच द्या. बघा, मला कधी कधी ते आलिया भट सारखं वाटतंय स्वतःला. तू बोल ना, तुझे क्या चाहिए, बोल ना. काय पाहिजे अजून? हे सेन्सिबल स्टुडंट असेल, म्हणलं ना, स्टुडंट म्हणून जर मागणी करत असाल कुठल्याही गोष्टीची, त्या प्रचंड मी तयार आहे तुम्हाला टीचर म्हणून द्यायला. पण ते ट्रान्झॅक्शनल करायचं असेल आयुष्यभर, की बाबा एवढे पैसे दिलेत तर एवढं आणि असं, मग ते थोडंसं चुकीचं आहे. तो त्या टीचर स्टुडंट रिलेशनसाठी वेलकम. मी जसं म्हणतो की तो एक बॉन्ड तयार होईल. म्हणजे परवा सेंडअपला मुलं रडली आहेत, असंच येत नाही ते रडू, त्याच्यानी काहीतरी मिळालं ना त्यांना कंटेंट. आणि किती महिने, म्हणजे हार्डली तुमचे कॉलेजेसमध्ये 4-4 वर्ष घालून लोक कॉलेजेसचं वाईट चिंतेत. अजून आमचं कॉलेज असं तिकडं, ते कुठला तरी एक इंस्टाग्रामवर माणूस आहे, त्यांनी नाही का कॉलेजचे काहीतरी मुलगा आहे, म्हणजे तो त्याचं काहीतरी बोलत असतं आणि त्याच्यावर लोक कमेंट करतात एक दिवस आमच्या कॉलेजला ये, म्हणजे आमच्या कॉलेजची पण इज्जत काढ, असं फक्त इन्व्हाइट करतात त्याला. काय का बरं? कारण तेवढं व्हॅल्यू मिळाली नाही. मी म्हणून म्हणतो की ही व्हॅल्यू मिळणार, ही गॅरंटी आहे. इनडेप्थ नॉलेज मिळणार. पण माझा परत प्रश्न तेच आहे. आता अजून एक बाजू सांगतो. परवा एक बॅचची मुलगी आली, मग दरवेळेस काय सक्सेस स्टोरी असं नाहीये. एक मुलगी कमेंट करते काहीतरी, मग आम्ही फोन केला की बाई काय झालं तुला? तर तिचं असं होतं म्हणणं की ठीक आहे ना, आम्ही अभ्यास केला नाही, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करायचं ना. या ऍटिट्यूडने बसल्यानंतर म्हणजे नक्की काय करायला पाहिजे मला तुम्ही सांगा. हे रेकॉर्डिंग आहे, ऑफिशियल रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला मी ऐकू शकतोय की आम्ही जेव्हा सीआरएम टीम फोन करते तेव्हा ते सांगते की आम्ही बाबा रेकॉर्ड करतोय हे सगळ्या गोष्टी, जसं आपण म्हणतो ना, ते ह्याचे फोन येतात ना की हे ऑफिशियल पर्पजसाठी कॉल केलेला आहे वगैरे. आता काय बोलणार मी या गोष्टीवर? त्यामुळे जर तो रॉंग ऍटिट्यूड घेऊन बसला की हे पैसे घ्या आणि मला जॉब द्या, तर माझं म्हणणं असतं की मग तुम्ही डायरेक्ट कुठल्या तरी प्लेसमेंट एजन्सीकडे का जात नाही? हा सगळा मधला खेळ कशाला करता ना उगाच? नॉलेज पाहिजे, आणि परत तसं मिळणं, असं नॉलेजची गॅरंटी आहे मला.
आता आधीच्या एका बॅचला फीस कमी होती, त्यांना हे LMS वाला पार्ट अवेलेबल नव्हता. परवा आम्ही त्यांना ते फ्रीमध्ये दिलंय. म्हणलं 2 महिन्यासाठी तुम्हाला ते फ्रीमध्ये देऊन टाकतो. एक मुलगा रिक्वेस्ट केला LinkedInवर येऊन, की सर ते रिपीटेड झालं की मला छान कळायला लागलंय. त्यामुळे तुम्हाला तर ते एनिवे अवेलेबल आहे या पॅकेजमध्ये. आता काय पाहिजे अजून? मग मध्ये क्वेरी अशा यायला चालू झाल्या, की आम्ही जे रोज शिकतो ते वेगळं आणि तुम्ही LMS मध्ये जे आम्हाला, मग ठीक आहे आता डायरेक्ट कॅमेरात समोर आहे, रोज जे शिकवतो तेच मिळणार आहे. अरे पण ते वाचायला पाहिजे, बघायला पाहिजे. मी दरवेळेस म्हणतो की व्हॉट्सअपमुळं उलट लोक दूर चाललेत. तुम्ही म्हणता कम्युनिकेशनसाठी चांगलं असतं व्हॉट्सअप. ते व्हॉट्सअपला तू जेव्हा ऍबसेंट आहे तेव्हा एकदा कुठल्या तरी मित्राला विचार आज काय झालं, डिस्कशन करा त्या ग्रुपवर काय काय व्हायला लागलंय. ते करतच नाहीत. सर गावाला गेलो होतो, काहीतरी अर्जन्सी आली होती, बरोबर कोणाचं कोण, आणि अर्जन्सी मध्ये काय करतात, कोणाला तरी मारतातच पोरं. हा? मला तेच कळत नाही किती आजी लोक आहेत, आजोबा काय असतील, आजोबा काहीतरी हिरोच आहेत. दरवेळेस एक आजी मारतात. बरं ठीक आहे म्हणलं, कळत असतं की खोटं बोलायला लागलात. माझं सोपं म्हणणं असतं की हे प्रश्नच पडायला नाही पाहिजे. जर तू येताना ते रेकॉर्डिंग इंटरनेटवर, अशी कुठली जागा आहे जिथे तुम्ही गेला तिथे इंटरनेट नाहीये बाबा. मग येता जाता जेव्हा तुम्ही गावात म्हणजे ते ट्रॅव्हल करताय तेव्हा तरी ते रेकॉर्डिंग पाहताय का? आपलं स्वतःचं कोपअप मेकॅनिझम आहे की नाही, की मला ऍबसेंट असल्यामुळं माझ्यासोबतचे 1-2 तास पुढे गेलेत. जस्ट मिनिट. तर मला ते कोपअप करावं लागणार. सॉरी. हे आहे की नाही आपल्या डोक्यामध्ये, हे का नाही आहे? मग ऑब्विसली, आणि एक सिंपल गोष्ट अजून डोक्यामध्ये ठेवून घ्या. C++ किंवा सगळ्या लँग्वेजेस आहेत म्हणतो ना, जावा आपण. त्यामुळे आपलं डोकं काय करायला लागलंय, त्याला मराठी हिंदी इंग्लिश सारखं ट्रीट करायला लागलंय. सो मग मराठी हिंदी इंग्लिशचा सीन असा होता, जेव्हा जेव्हा तुम्ही शिकलात, तुम्ही एखादा टॉपिक मिस केला तरी चालतं, काहीतरी कनेक्टिव्हिटी मिळून पुढचं, किंवा कनेक्टिव्हिटी पण नसायची कधी कधी. तर सगळे ते धडे म्हणतो ना आपण त्यांना, टॉपिक्स म्हणजे ते वेगळे असायचे की नाही. येस ऑर नो? येस ऑर नो? बट प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर लाईक मॅथ्स. हे वाक्य कळतंय का? प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर लाईक मॅथ्स. नंबर्सच नाही शिकला, ऍडिशन येईल का? एव्हरीबडी. नंबर्स माहित नाहीत पण ऍडिशन येते मला, चालतंय का? एव्हरीबडी. ते शिकावं लागणार. ऍडिशन येत नाही पण मल्टिप्लिकेशन मला येतं, पॉसिबल आहे का? तुला कदाचित पाडेपाठ करता येतील पण तुला मल्टिप्लिकेशन कळलेलं नाहीये. मोठे नंबर काहीतरी दिले की विकेट आहे. समजतं का मी काय म्हणतोय? मल्टिप्लिकेशन इज नथिंग बट ऍडिशन ना, तेवढेच. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो 2 × 7, 2+2+2+2+2 असं सारखं आहे ना ते. यस नो? क्लिअर आहे की नाही हे तरी? हा, दोघं चौघं, अरे असं आहे का? आम्हाला तर उलट शिकवलंय. सो सिक्वेन्स मॅटर्स. त्यामुळे एखादी गोष्ट मिस झाली तर काय करायला पाहिजे? काय करत होतो आधी आपण? दुसऱ्या दिवशी जाऊन विचारत होतो ना, काय झालं बाबा काल? आपल्याला यायची इच्छा असेल तर. मग आता ह्याच्यामध्ये आम्ही काय करायला पाहिजे? LMS अवेलेबल करून द्यायला पाहिजे, रेकॉर्डिंग अवेलेबल करून द्यायला पाहिजे. मग ते करून देतोय की नाही आम्ही? इतके वर्ष झालं करतोय आता सगळ्या गोष्टी आम्ही, देतोय. आता ते बघायला तरी पाहिजे. हा, नाही सर माझ्यासाठी तुम्हीच बघा. मी अशा लोकांना तेच म्हणत असतो, 14 फेब्रुवारीला मला पाठवा. सर तिला त्याला माझ्याकडनं तुम्हीच प्रपोज करा सर. मी नाही करू शकत ना. तसा अभ्यास पण मी तुमच्यासाठी नाही करू शकत. तुमचं जगणं मी कसं जगणार? मी गाईड करू शकतो, मी गोष्टी अवेलेबल करून देऊ शकतो. आमच्या कंट्रोलमध्ये मी जसं म्हणलं की 500-500 कंपन्या आम्ही ओपनिंगला आणू. जानेवारीमध्ये 71 कंपन्या आणल्यात आम्ही. फेब्रुवारीमध्ये ओव्हरऑलच काय म्हणतात ते हे कमी होतं, काहीतरी 30 का 40 आल्या. म्हणजे तरी या जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये पण आमच्याकडे काहीतरी आत्ताच्या आत्ता काउंट काहीतरी 100च्या वर आहे. एक अजून एक ऑफिशियल, म्हणजे आता रेकॉर्डिंग मध्ये जाते म्हणून मी नाव घेत नाही, मी तिथं 13 वर्ष शिकवलंय. गव्हर्नमेंटचा कोर्स आहे तो, तुम्हाला पण तो कोर्स माहित असेल. नाव सध्या घेत नाही. हा. त्यांनी 1.25 लाख काहीतरी 1.5 लाख फी आहे त्यांची, 1.25 लाख प्लस GST. येस और नो? किती कॉल द्यायला लागलेत ऑफिशियली माहितीये का? 30 मागच्या वर्षी होतं, आता 20 झालेत. 1.5 लाख रुपये घेऊन. मी तेच म्हणतो, या 2 महिन्यामध्ये मी जे 100 आकडा सांगतोय, चला मी खोटं बोलतोय आणि 1/5 धरा, तरी पण 2 महिन्यामध्ये मी 20 कॉल दिलेत मग प्रत्येकाला. अजून काय पाहिजे तुम्हाला? फक्त स्वतःच्या करिअरसाठी वेळ द्या, बाकी काही मागणं नाही. तेवढं जरी केलं तरी खूप पुढे जाल. लोक असतात ना की असं काय सक्सेसचा फॉर्म्युला नाही, आमच्याकडे आहे.
तो एक्झिक्यूट करा फक्त म्हणतोय. तुम्ही बघा सगळे लोक काय म्हणतात, असं काय लाईफ मध्ये सक्सेसचा फॉर्म्युला नाहीये. माझ्याकडे आहे फॉर्म्युला, फक्त रेग्युलरली एक्झिक्यूट करा बस. रोज या, त्या असाइनमेंट करा, आम्ही जे इन्स्ट्रक्शन देते ते फॉलो करा. एखाद्या वेळेस आजारपणामुळं, खरंच इमर्जन्सीमुळं, काय प्रोजेक्ट सबमिशन आलं, कॉलेजमध्ये एक्झाम आले, बंक झालं एखादं, लगेच ते कव्हर करायचा प्रयत्न करा रेकॉर्डिंगनी. तुम्ही मागं लागायला पाहिजे की सर लवकरात लवकर कधी मिळेल ते सांगा. ते प्रेशर येऊ दे माझ्या टीमवर, चालतंय मला, पण ते विचारा ना, त्या गोष्टी करा ना. तो हे जे मी म्हणतोय हे करा पास. डिस्ट्रॅक्शन अवॉइड करा. इंस्टाग्राम काय स्नॅपचॅट, मी तेच म्हणतो स्ट्रिक करायची आहे. आपण ते स्नॅपचॅटवर स्ट्रिक करायला लागलोय. अरे लिंक्डइनचे स्ट्रिकचं चॅलेंज घ्या की रोज एक कोड मी लिंक्डइनवर टाकेन. रोज एक कोड म्हणजे तू A+B चा कोड टाक बाबा बाई, काही फरक नाही, पण 100 करून दाखवा ना ते कन्सिस्टंटली काहीतरी. आपलं तिकडे चालू आहे स्नॅपचॅटवर, आणि ते स्ट्रिक तुटली बिटली तर पोरी काय रडतेच बिडतेत, मी ते बघितलंय. अरे बापरे म्हणलं, करिअर आहे मग आपल्याला कशासाठी रडायचं ते पण कळे ना. त्याचे पण वेगळे क्लासेस घेतो आता. आयुष्यात काय इम्पॉर्टन्स आहे, प्रायोरिटी चुकली आहे. सो क्लिअर आहे एव्हरीबडी. काय काय शिकलो आपण, चला रिवाइज करा. काय काय तुम्ही काय काय डोक्यात ठेवलं. यस, ऑनलाईन वाले लोग क्या क्या तुम्हारे दिमाग में है. समोरचं पहिला रिवाइजन उलट करू शकतो आपण. पहिला काय समोरच, वाय फर्स्ट बीट मध्ये काय, फर्स्ट बीट काय करतं, कसं ट्रेनिंग देईल, कुठलं टेक्निक आहे हे. टी स्टाईल, टी स्टाईल काय काय कव्हर करतं, विड्थ अँड डेप्थ, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल म्हणजे काय लिहिलंय मी तिथं, किंवा मगाशी बोललो असेल कुठेतरी की हॉरिझॉन्टल म्हणजे हे पण येतं, हे पण येतं, हे पण येतं, हे पण. नंबर ऑफ म्हणजे काय, क्वांटिटी. काय कव्हर करताय, क्वांटिटी. अँड डेप्थ म्हणजे काय, क्वांटिटी आणि काय असतं त्याचं इक्विव्हॅलंट. डेप्थ म्हणजे काय, हॉरिझॉन्टल जर क्वांटिटी असेल, येस एक्झॅक्टली. व्हर्टिकल म्हणजे काय असेल, क्वालिटी. मी म्हटलं की येतंय वरवरच येत आहे. बेसिक एक कुठलं तरी एक्झाम्पल विचारलं तर ते आपल्याला जमत नाही. लाईव्ह एक्झाम्पल देऊ का एव्हरीबडी. आता जमत नाही म्हणून तुम्ही काहीतरी अवघडच विचारणार. अवघड नाही, सोपं विचारतो, चालेल. प्रिंटेफ, प्रिंटेफ माहिती की नाही, बेसिक प्रिंटेफ सगळ्यांना माहित असतं आजकाल. कोण आहे का प्रिंटेफ पण माहित नाही सर, त्यांनी माझा स्टुडंट आहे खरं. कारण मग त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे जास्त, मी असं नेहमी म्हणत असतो. प्रिंटेफ सगळ्यांनी लिहिलंय. एक पॅरामीटर चालतंय, येस और नो एव्हरीबडी. 2 पॅरामीटर चालतंय, 2 पण चालतात ना, पर्सेंट डी कॉमा पर्सेंट डी पर्सेंट डी पर्सेंट डी कॉमा ABC कॉमा कॉमा, बरोबर आहे की नाही. सो 1 फंक्शन और सेम फंक्शन विथ डिफरंट पॅरामीटर्स. काय आहे, काय असतं हे फंक्शन, हा फंक्शन ओव्हरलोडिंग. हा बरोबर आहे का, बरोबर ना. सेम नेम डिफरंट पॅरामीटर्स, काय आहे फंक्शन ओव्हर. हे सगळ्यांनी शिकलेलं असणार ना कुठेतरी, की वाक्य हे म्हणलेलं असणार आहे. येस और नो. कोण कोण आहे, IT वाले, CS वाले, कोण नाही आहे IT CS वाले, एक जण फक्त. आणि सगळेजण हे कुठेतरी बोललेलं असतं वायवामध्ये, येस और नो, की व्हॉट इज फंक्शन ओव्हरलोडिंग, सेम नेम अँड डिफरंट पॅरामीटर्स. तर हे आहे की नाही प्रिंटरचं, येस और नो एव्हरीबडी. प्रिंटेफ सी मध्ये आहे, ओव्हरलोडिंग OOP आहे. OOP कन्सेप्ट कधी आले, आफ्टर सी आले. मग प्रिंटेफ कसं काय ओव्हरलोडिंग होणार बेटा. डेप्थ मध्ये नाहीये. प्रिंटेफ वापरलं का, हा वापरलंय, माहितच नाही. फंक्शन विथ मल्टिपल आर्ग्युमेंट्स, डिफरंट आर्ग्युमेंट्स असा कन्सेप्ट आहे सी मध्ये. तो नंतर जावामध्ये पण आहे 3 डॉट. पण आपण कसलं विकेट दिली आता. हे जर इंटरव्ह्यू चालू असला असता तर ऑलमोस्ट सगळे फेल आहेत ना. येस और नो. की आपण काय सांगतोय, एक कन्सेप्ट आहे कुठला, OOPचा, जो C++ पासून पुढे लागू आला पाहिजे, C++, जावा, .NET. आणि आपण कुठे इम्प्लिमेंट करायला लागलो तो कन्सेप्ट सी मध्ये. सी जेव्हा आलं मार्केटमध्ये, एक्झिस्ट केलं, तेव्हा ओव्हरलोडिंग नव्हताच कन्सेप्ट. मग कसं काय आपण तरी वायवामध्ये हे असल्या काहीतरी गोष्टी बोलून पास झालोय. व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम. पॉली मीन्स फुल फुल मार्क्स आहेत त्याला, आणि मॉर्फिझम मीन्स, आणि पॉलिमॉर्फिझमचं काहीतरी एक्झाम्पल विचारलं की ह्या होतं आपल्याला. ते सोड, अजून एक डेंजर वाक्य सांगते, इट्स अ ग्रीक वर्ड.
अरे आता संस्कृत आहे का ग्रीक आहे, काय फरक पडायला पाहिजे? कोडिंग येत नाहीये, पण असले फुल थेरी लिहून लिहून पास झालोय आपण. फुल बघा तुम्ही, आपल्याला माहितीये ना की ते युनिव्हर्सिटी वाले असं वजनावर चेक करायला लागलेत. हा 60 पुरवण्या जास्त आहेत 70. आपल्याला पण काय आलं ते. तुम्ही काय ते पोरी करत असतात बघा, असं पट्टी ओढतात असं पहिल्यांदा इकडं. यांनी लय ऑब्झर्व केलंय किंवा स्वतः केलंय. म्हणजे कसं ती जागा कमी होती, म्हणजे बघा बघा हा म्हणाले लगेच हा. सो द पॉइंट आई वांट टू मेक इज कि हमें वो बहुत दिनों तक काम में नहीं आएगा, नाही येणार ते. हे खूप वेल काय म्हणतात ट्रेंड व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी इल ट्रेंड झालाय. वेल अँड इल ह्याच्यातला फरक माहितीये ना, इलनेस इल. का इल ट्रेंड झालाय? 2 दिवसात परीक्षा येते आणि आपल्याला तेवढाच अभ्यास करायचा आहे, पास व्हायचंय. इथं रोज परीक्षा असणार आहे मित्रा मैत्रिणी. टीम लीडचा ईमेल येणार आहे, ते काय करायचं कळालंच नाही ते वाचून किती वेळा रेज करणार इश्यू, किती वेळा त्याच्यावर मीटिंग ठेवणार. तो म्हणणार तुला समजत बसू का पुढच्या लोकांचं बघू, दुसरं माझं काम करू? मी ईमेल मध्ये सगळं दिलंय, ते बघून तू तुझं कर. काय करायचं कळतच नाही. म्हणून त्याच्या पुढे ते पण आहे परत, इथं लाईव्ह प्रोजेक्ट आहेत आता. जसं जसं इंटर्नशिप चालू होणार, हे 4 महिन्यानंतर तुमची इंटर्नशिप, 2 महिन्यानंतर इंटर्नशिप चालू होते, पण कोणाला असं वाटतं की नाही मला पूर्ण संपल्यानंतर इंटर्नशिप देतो आम्ही त्याच्यामध्ये. तिथं ते लाईव्ह प्रोजेक्ट मिळतील, कंपन्या ऍक्च्युअल वाल्या असतील जे लाईव्ह प्रोजेक्ट करून घेतील या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं. मग तिथे हे कळतं की कसं आपण जसं म्हणतो की तिथं प्रॉपर कंपनी सारखं सगळं मिळणार गायडन्स, की हे ईमेल येणार, ह्या गोष्टी करणार आणि तुम्ही हे सबमिट करायचंय पुढच्या याच्यापर्यंत. तिथं एवढं हँड होल्डिंग करून देणार नाही. ब्रशअप करू आम्ही, ते तर शिकवतोच आहे आम्ही सगळं म्हणल्यासारखं आहे, पण तिथं कंपनी सारखं होणार. प्रॉब्लेम काय होतो आत्ताच्या आपल्या ट्रेनिंग मध्ये आणि नंतरच्या पुढच्या कंपनीच्या ट्रेनिंग मध्ये, हे जे आहे ह्याला पेडिगॉजी म्हणतात, पेडागॉजी काहीतरी, अँड्रॉगॉजी, हा पेडागॉजी. तर दॅट इज चिल्ड्रन्स लर्निंग. तुम्हाला बोर्डवर शिकवलं चाललंय, तुम्हाला लॅबमध्ये असिस्टंट दिले जातील, तुम्हाला हात धरून प्रॉपर सगळं शिकवलं जाईल. पण कंपनीमध्ये गेल्यावर काय होतं, तो माणूस काय, तो तुमचा टीम लीडर असेल, सिनियर असेल, तो काय म्हणतो, तर बघ ही लिंक आहे, आज हे बघ आणि हे इम्प्लिमेंट कर, संपलं. आर यू गेटिंग दिस? त्याला अँड्रॉगॉजी म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? अँड्रॉगॉजी म्हणजे अडल्ट लर्निंग. समजतंय का एव्हरीबडी? ते आपल्याला पण करायचं आहे खूप शेवटी शेवटी. कारण ते नाही जमलं तर मग परत तिथं तेच विकेट होतात परत. तुम्ही ऐकलं असेल ना, लोक मग तिथं ते म्हणतात बघ, अरे पहिले उन्होंने कहा था 3 महीने का ट्रेनिंग देंगे, है ना, हे मोठ्या मोठ्या कंपन्यांचं, पण काय शिकवतच नाहीत, नुसते पीपीटीज दिले, नुसतं पीपीटीने पुढे गेले. कारण ती कुठली आहे, तुम्हाला त्यांनी गाईड केलेलं आहे, तो ते पुढं आहे, पण त्याची तयारी करून घ्यायला पाहिजे, हे कळायला पाहिजे आपल्याला. तो आपला सगळा कोर्स जो जाणार तो पेडागॉजी, सगळं हात धरून शिकवलं जाईल, पण नंतर तिथं कुठेतरी काय इंट्रोड्यूस होणार, अँड्रॉगॉजी. असायला पाहिजे की नाही? येस और नो एव्हरीबडी? दोन्ही असायला पाहिजे का नाही? येस और नो? ते सगळ्याचं कॉम्बिनेशन करून देतोय तो. अंडरस्टँड की तुमच्यासाठी खूप गोष्टी करतोय. परत रिव्हिजन मध्ये येऊ, कुठल्या टाईपनी गेलो आपण, टी टाईपनी गेलो, क्वांटिटी कव्हर केली आणि क्वालिटी. पुढे काय अजून काय शिकलात? तुमचे लर्निंग काय आहेत? यस, ऑनलाइन पीपल, व्हाट आर युअर लर्निंग्स? एक 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 वर्ड में तो डाल दो यहाँ पे, कमेंट कुछ तो लगना चाहिए कि तुम भी कनेक्टेड हो. कौन कौन है यहाँ पे ऑनलाइन में? अभिषेक, आशुतोष, बजाज, उमा, लक्ष्मीकांत, मानसी, परिमल, प्रज्ञा, पूजा, साई प्रसाद, शुभम, शुभम हमारा ही है, वैष्णवी, विवेक. क्या क्या पढ़ा अभी तक, क्या क्या समझा तुम लोगों को? तुमचे काय उत्तर आहेत? एक एक वर्ड मध्ये लिहिलं तरी पण चालेल, की माझ्या डोक्यात हे बसलं कीवर्ड, तुम्ही बोलला तेवढं सगळं त्याच्यातून. मेंटेन कंसिस्टेंसी. कंसिस्टेंसी कहाँ बोला मैंने, कौन से एग्जाम्पल में? मतलब उसको दिमाग में आ गया, मतलब कहीं तो मैंने बोला होगा. रेग्युलर यायचं वगैरे जे सांगितलं ते, हा म्हणजे काही हे राहिलं असेल तर ते कव्हर करायचं. स्कोप ऑफ, व्हेरी गुड, गुड, क्लॅप फॉर हिम. चलो, प्रज्ञा एकदम कडक आंसर दी है. वाय क्लियर पाहिजे, वाय आईटी, ते तिने पकडलंय. मैं सबको असाइनमेंट दे रहा हूं अभी आज हो, कि वाय लिखो खुद का, जो भी है एकदम पर्सनल वाय होगा, कोणाला दाखवू नका, पण ते लिहा. सो डोक्यात आहे, विचार केलाय, जे तुम्ही लिहिता ना
ते खरे होण्याचे चान्सेस 100% होते. 100% मला लागलो चान्सेस. पण तुम्ही जे लिहितच नाही ना, ते नाही होण्याचे चान्सेस 100% आहेत. त्यामुळे ते लिहायला पाहिजे. आधी हे सांगत होतो 10 वर्षापासून हे सांगतोय, म्हणजे मागचे 10-20 वर्षापासून. आता ते लोक मॅनिफेस्टेशन, आता इंस्टाग्राम मध्ये कोणतरी मॅनिफेस्ट करो. अरे सगळं इथंच आहे. तेच सांगतोय की कशाही कुठल्या इन्फ्लुएन्सची गरज नाही. ते अनइन्स्टॉल करून टाका पुढच्या 4-5 महिन्यासाठी, बेटर आहे. नाही पोस्ट करायचं तर टेक्निकल स्टफच पोस्ट करणार असं एकदम चॅलेंज घ्या त्याच्यावर. पण किती लोक तर इंस्टाग्रामवर पोस्ट करतातच आहेत की टेक्निकल गोष्टी. तुम्हाला करायला काय प्रॉब्लेम आहे? प्राऊड आयटीएन म्हणून काय प्रॉब्लेम आहे ना, की कुठल्या पण या गोष्टी करायला नीट त्याच्यामध्ये. विचार करा अजून त्याचा. एनिवे, वाय क्लिअर पाहिजे. येस, एनिथिंग एल्स? एक्सपोनेन्शियल ग्रोथ, परफेक्ट. कीवर्ड्स डोक्यात ठेवा हे सगळे. एक्सपोनेन्शियल ग्रोथ कधी कोणी बघितलं नाही तर युट्यूबवर सर्च करा, सरांचं काय म्हणणं ते कळेल. 1000 असे व्हिडिओ येतील भारी भारी की लक्षात येईल की मी काय म्हणतोय. जे म्हणतो ना की काय येणं, मोहर येणं ज्याला आपण म्हणतो ना, मोहरून जाणं, अख्खं झाड कसं हे होऊन जातं ते जर कोणी बघितलं नसेल तर, किंवा ज्याला बहर म्हणतो ना आपण, तसं उगा एक फुल आलं तर बहर आला म्हणत नाही है ना. एवढं सगळं यायला पाहिजेत त्या गोष्टी. हा, नेक्स्ट. एनीबडी एल्स? ऑनलाइन में सिर्फ प्रज्ञा एक्टिव है, बाकी लोग एनीथिंग? अवॉइड लेजीनेस. मैं बोला ना कि एक ही चीज से हार सकते हो, हारे तो. कौन सी चीज? लेझीनेस. आयपीएल ची मॅच बघून जाऊ. अच्छा, दंडला ते लोक कमवा लागलेत पैसे. आणि मला काय म्हणायचंय की क्रिकेट खरं स्टडी म्हणून बघायचं असेल तर क्रिकेटमध्ये जावा ना, काहीतरी करा करिअर. हे करिअर चूज करायचं म्हणलं ना, जायचं दिल्लीला आणि गाडीमध्ये बसायचं कलकत्त्याच्या रिझन मध्ये. ते काय उपयोग आहे दरवेळेला? कुठला तरी मूवीज बघायचा, अरे मूवी परत येतोच की आपल्याला. म्हणजे फॉर काइंड इन्फॉर्मेशन, अभी तो री रिलीज का फंडा सुरू हुआ है, माहिती की नाही ते आता. म्हणजे 10 वर्षापूर्वीच्या मूवी परत यायला लागलेत. करा ना, किंवा तुम्ही तेवढे कमवायला चालू करा, घरी होम थिएटर बांधा रे. वाय नॉट? लिहा हे वाय मध्ये की मला घर असं पाहिजे की होम थिएटर पाहिजे सर घरी. फुल सगळ्यात दंडन इकडं. हा, लिहा की हे बघू. त्यासाठी आज सॅक्रिफाईस करा ती मॅच बघायचं. आणि मी सारखं म्हणतो की खूप सॅक्रिफायसेस करायची गरज नाहीये. पण येस, वेन यू से येस टू दिस पर्टिक्युलर कोर्स, ट्राय टू से नो टू मेनी डिस्ट्रॅक्शन्स. हे सगळे डिस्ट्रॅक्शन्स आहेत सध्या, आणि आपण तेच करू शकत नाहीये. म्हणजे तुमच्या त्या इंस्टाग्राम जनरेशन ज्याला मी म्हणतो, थोडं त्यांचं कुठं प्रॉब्लेम यायला लागलाय, तिथंच थोडासा प्रॉब्लेम मला वाटायला लागलाय की सगळं हुशारी आहे, सगळं आहे, डिस्ट्रॅक्शन्स खूप जास्त झालेत. सत्य बघ. लगेच, आणि ते पण तसला डेंजर आवाज. म्हणजे काहीतरी वाईटच झालं असं वाटायला पाहिजे. सो डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे लिटरली तुमच्यासाठी तर एकदम डेमो झालंय. हे बंद व्हायला पाहिजे. मी किती वेळा म्हणत असतो की त्याच्यात काय, घरी सांगा की बाबा 2 तास पुढचे मला कॉल करू नका. असे किती लोक आहेत की ज्यांना तुम्ही लागता. तुम्ही काय डॉक्टर आहे? इमर्जन्सी कॉल येणार आहेत. घरी फक्त माहित पाहिजे, 4 लोकांना माहित पाहिजे आपण कुठं आहे. त्यांना एक मेसेज करून 2 तासानंतर अवेलेबल होतो. काय ते म्हणतात आपण, एरोप्लेन मोड ऍक्टिव्हेट त्याचा, किंवा सायलेंट ठेवलं, आतमध्ये ठेवून टाकला मोबाईल, संपला विषय. नाही सर घड्याळ बघायला लागतं. अरे घे की असलं घड्याळ, 100-150 रुपयाला मिळते की घड्याळ असलं. हा, कुठेतरी दारू मध्ये घालवशील. चेन्नई जिंकली, बियर मारू. मग त्याच्यापेक्षा घड्याळ घे 2-4 डिशेचं. हा, आय एम सिरियस अबाउट दिस. की उगाच मग घड्याळ बघायसाठी म्हणून 4 वेळा मोबाईल काढायचा, मग तिथं नोटिफिकेशन आलेलं असतंय, मग तो किंवा ती मेसेज टाकलेली असती, झालं पोरग गेलं तिकडं. नाही तर परत ह्यांनी काहीतरी गौतमी पाटीलचं शेअर केलेलं असतंय. गेलं लोकांची शेती गेली रे. आय एम सिरियस, जोक्स अपार्ट. किती डिस्ट्रॅक्शन्स कशाला पाहिजे इंटरनेट? परवा आम्ही ते फीडबॅक घेत असतो की इन्फ्रास्ट्रक्चर सगळं ओके आहे का, तुम्हाला इथं अजून काय पाहिजे. एक जण म्हणला वायफाय पाहिजे. म्हणलं रिसॉर्ट आहे आता, एक दिवस स्विमिंग पूल मागा. मस्त बसून स्विमिंग पूल मध्ये. काय कशाला पाहिजे इंटरनेट? त्या दिवशी एक्झाम आहे त्या दिवशी आम्ही देतोच आहे. म्हणजे आपण आता 21 मार्चलाच आपल्याकडे ओपनिंग आहे. आता इथंच ते होणार आहे. म्हणजे काय कंपनी येते 21 मार्च असणार आहे, शुक्रवार. त्या दिवशी आम्ही वायफाय देतोच की सगळ्यांना. ते काय त्यांचे ऑनलाईन एक्झाम असतील याच्यासाठी वगैरे. रोज वायफाय कशाला पाहिजे? मी सांगतो मोबाईल ठेवून या. तुम्हीच विचार करा, आतापर्यंत मी 4 वेळा मोबाईल उघडून बघितलं असतं, चाललं असतं का तुम्हाला?
तुम्ही मास्टर आहे का बरं? मला बघू वाटत नाही. इंस्टाग्राम रे. प्रायोरिटी क्लिअर पाहिजेत. डिस्ट्रॅक्शन अवॉइड करा. कोणीतरी बरोबर बोललं, तू आता हे पॉईंट कोणी सांगितलं माहित नाही. आणि डिस्ट्रॅक्शन अवॉइड करा. कसे करायचे ते तुम्ही ठरवा. मी त्याच्यावर जास्त ज्ञान देत नाही. किंवा ऍक्च्युली एक ज्ञानची गोष्ट मी नंतर पण सांगत असतो येऊन. ते परत एक दिवशी येऊन ते सगळं सांगतो की कसं शेड्यूल बनवायला पाहिजे. सगळ्या लोकांना आम्ही कंटेंट तर तोच देणार आहे. मग तरी पण काही लोक भारी ग्रो करतात आणि काही लोक नाही करत आहेत का? कारण त्या उरलेल्या आवर्स मध्ये पण आहे जे तुम्ही आमच्या सोबत नसता. त्याचं पण शेड्यूल मी सगळं म्हणजे लिटरली तिथपर्यंत गेलो आता की लहान मुलासारखं आम्ही आपल्याला एकदा 9वी किंवा 10वीला कधीतरी शिकवलेलं असतं बघा, 8वी 9वीला, की असं असं शेड्यूल असायला पाहिजे. तसं मी इथं शिकवायला चालू केलं लिटरली. कारण कदाचित आजकालच्या शाळांमध्ये ते सांगितलंच जात नाहीये मे बी, किंवा आपण विसरून गेलोय कदाचित मधल्या कॉलेजच्या सगळ्या याच्यामध्ये. सो ते पण मी आवर्स कॅल्क्युलेट करून सांगत असतो. 40 आवर्स थेरी म्हणतो मी त्याला वीकली. डिस्ट्रॅक्शन अवॉइड करा, कॉन्सन्ट्रेशन करा. आणि मी जो सक्सेस फॉर्म्युला आमच्याकडे आहे सगळा, फक्त एक्झिक्यूट तुम्हाला करावं लागणार आहे. आता ह्याच्यापेक्षा वेगळी गॅरंटी काय पाहिजे? मग असं ते मीम आलिया भट्ट, तू बोल ना तुझे क्या चाहिए. सगळं आहे. तुम्ही सांगा, म्हणजे तुम्ही स्टुडंट म्हणून रिक्वेस्ट करा. मी त्या मुलाला LMS दिला मी पुढे 2 महिन्यासाठी पूर्ण. आणि गॅरंटी आहे, म्हणजे तो ज्या पद्धतीने सेंड ऑफ मध्ये वगैरे पण बोलला होता की तो पोरगा सक्सेसफुल होणार. आता नवीन मिशनच ते घेतलंय आम्ही. एव्हरी स्टुडंट स्टोरी मस्ट बी अ सक्सेस स्टोरी. त्यामुळे मला खरंच तुम्हाला प्रश्न आहे की तुमची स्टोरी सक्सेस स्टोरी म्हणून तुम्हाला स्वतःला पाहिजे असेल पुढे एक 5 वर्षांनी 10 वर्षांनी कोणाला सांगायसाठी, तर त्यासाठी आता काय काय पाहिजे ते सांगा. ते सगळं अवेलेबल करून देऊ. पण हे नाही होऊ शकत. मी जसं म्हणलं, कृष्ण एका ह्याच्यामध्ये ते संपू शकत होता. मी आता पण, आता उद्या 21 तारखेला कंपनी आहे. बहुतेक जर ते ओपन ड्राईव्ह असेल तर तुमच्यापैकी कोणी पण त्याला अप्लाय करू शकते. त्याला फर्स्ट बीट व्हायची गरज नाही बहुतेक, सपोज. तर मग तुम्ही जाऊ शकता ना. मी सांगत असतो थांबा. का ते मग प्लेसमेंट झालं तर तिकडे पण अरे हे नॉलेज घेऊन जर असं गेलात ना, ती जी ग्रोथ आहे ती पूर्ण वेगळी आहे. तेवढा पेशन्स ठेवा. 4 महिने 5 महिने बस. तो पेशन्स नाही. मग मी म्हणतो ना, ओपन ड्राईव्ह आहे तर सगळ्याला अलाव करत असतो आम्ही त्याला. म्हणजे फर्स्ट बीटचे स्टुडंट नाही त्यांना अलाव करतो आम्ही. कदाचित मी जसं मग अशी म्हणलं की मी इमॅच्युअर होतो म्हणून मला जमलं नाही कॉलेजमध्ये, पण एखादा कोणतरी आहे बाबा मॅच्युअर्ड आहे, टॉपर आहे कॉलेजचा, किंवा त्यांनी खूप चांगलं केलंय कॉलेजमध्ये, त्याला मिळू शकतो चान्स. नाही कोण म्हणतंय. पण आपल्याला जर 4-5 वर्षातलं एक 4-5 महिन्यामध्ये कव्हर करायचं आहे, तर आपलं डेडिकेशन किती पाहिजे? इथं कोणीतरी आन्सर दिलंय, पॅशन पाहिजे. हे आहे का आपल्याकडं? आणि ते व्हॅल्यू सिस्टीम म्हणून लॉंगर रनला तेच कामाला येतात. हे दोन्ही, क्वांटिटी क्वालिटी, हे पाहिजे. नुसतं क्वांटिटी असून उपयोग नाही, नुसतं क्वालिटी असून आता उपयोग नाही. माझे मित्र आहेत त्या एजला गेल्यामुळं त्यांचं आता त्या लेवलला आहे. बरं, त्यांना इकडच्या क्वांटिटीमध्ये बऱ्याच गोष्टी आहे. पीपल मॅनेजमेंट आहे त्यांना, आता टीम मॅनेजमेंट आहे. ते अजून अवघड असतंय. रोज कोणतरी म्हणतंय की मला सुट्टी पाहिजे. तिथं प्रोडक्शन मध्ये मोठा बग निघालाय आणि ते फिक्स करणार म्हणते नाही नाही घरी बायको आजारी आहे. आता बायको का नोकरी? हे मॅनेजरला सॉल्व्ह करावा लागतो विषय डिस्कस करून. पण आहे त्यांच्याकडे पण ते जे म्हणतो हॉरिझॉन्टल ते वेगळे आहेत गोष्टी त्यांच्या आता. पण आताच्या जमान्यात त्याचं फ्रेशर हे टी सिस्टीम पाहिजे तुम्हाला. तुम्हाला क्लिअर कट पाहिजे की हे पण पाहिजे ते पण पाहिजे. क्वालिटी येते सर मला, नुसतं असं नाही की क्वांटिटी. SQL शिकवलं पण एक 4 क्वेरी विचारले की हाऊ टू फाइंड मॅक्सिमम येत आहे, हाऊ टू फाइंड 3 पीपल गेटिंग मॅक्सिमम सॅलरी विकेट. जस्ट पुढे 1-2 लाईनची क्वेरी आहे ती, 2 शब्दांची म्हणल्यासारखं आहे. नाही माहित आपल्याला. मॅक्सिमम ते बिल्ट इन फंक्शन आहे, अनेक लोकांना माहित असतं ना. ते क्वांटिटी वाईज तिथे कव्हर होतं. मग इथं पाहिजे हाऊ, जास्त डिटेलमध्ये, डिटेल्स, सक्सेस इन दॅट डिटेल्स. आणि हे इथं नाहीये लाईन अशी नुसती, हे प्रत्येकाला. हे कळतं का तुम्हाला की ऍप्टिट्यूड तसंच यायला पाहिजे, जावा तसंच यायला पाहिजे, सॉफ्ट स्किल तसं इंटरप्रिट करता यायला पाहिजे सगळ्या ठिकाणी. सो लास्ट 10 मिनिट्स 20 मिनिट्स घेतो अजून तुमचे रिव्हिजन मध्येच. आता मी परत किती पॉईंट सांगायला लागलोय. ओके, आय होप यू अंडरस्टूड की जे तळमळ ज्याला आपण म्हणतो, मला दरवेळेस ते म्हणायचं की व्हाय फर्स्ट बीट. प्रत्येक टीचर त्या तळमळीनं शिकवणार आहे की युअर स्टोरी, स्टुडंट स्टोरी मस्ट बी अ सक्सेस स्टोरी.
तर त्यामध्ये तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, आमचं तर असणारच आहे खूप. तुमचं एवढंच कॉन्ट्रीब्युशन आम्ही सारखं म्हणतो की रेग्युलर राहा, कन्सिस्टंट राहा. सगळं बाकी आम्ही मॅनेज करून घेतो. बस काहीतरी स्वतःला फालतूचे एक्सक्युजेस देऊ नका. मोस्टली ऑफलाईन येत आहे तर ऑफलाईनच कंटिन्यू करा. नाही सर ऑनलाईन मध्ये पण तेच छान दिसतंय मला. जनरली ऑनलाईनचं मी ते म्हणत असतो की तिथं कन्सिस्टन्सी अजून जास्त पाहिजे. कारण इथं मी आता म्हटलं आता हे लेट आले, मी यांना काहीतरी रागवलं तर उद्यापासून ते बरोबर वेळेवर येतात. ऑनलाईनचे कधी लॉग इन झाले कधी लॉग आउट झाले लवकर कळत नाही मला. सो व्हॉट वुड यू प्रिफर? मी दोन्ही प्रिफर करतोय. ऑनलाइन मध्ये जास्त डिसिप्लिन पाहिजे, सो ऑनलाइन वालों थोड़ा सा ज्यादा डिसिप्लिन चाहिए, क्योंकि तुम हमारे सामने नहीं हो. बाकी लोगों को हम यहाँ पे डांट सकते हैं, ऑनलाइन में डांटना शुरू किया, लॉग ऑफ. सो डिसिप्लिन पाहिजे, लॉंग रनिंग साठी ते पाहिजे, दुसरं काही नाही. यू मस्ट बी डिसिप्लिन. क्लिअर आहे? अजून काही गोष्टी तुम्ही सांगा आता. अजून 2 गोष्टी अजून काही. टी झालं, पॅशन झालं, वाय क्लिअर पाहिजे, कन्सिस्टन्सी झालं, डिस्ट्रॅक्शन्स रिमूव्हल पाहिजे. हा अजून अजून काही मी मिस केलंय? उस चीज पे ज्यादा सोचो जो तुम्हारे कंट्रोल में है. किती लोक बघितलेत उगाच फ्युचरचा फालतू विचार करून त्रास करून घ्यायला लागले. माझं कसं होणार, हा पुढच्या जन्मी मी कोण होणार. अरे होणार सगळं चांगलं. 10-10 वर्ष गॅप वाल्यांना आम्ही प्लेसमेंट करून दाखवलेलं आहे. पण ज्या दिवशी ते 10 वर्ष गॅप वाल्याचं प्लेसमेंट झालं, टीचरचं म्हणणं होतं अरे विनायक ये तो होने ही वाला था, इतना पढ़ाई करता था. असं तुमच्याबद्दल का म्हणत नाहीत कोण? 10 वर्ष गॅप वाला माणूस प्लेस केलाय, कशाला म्हणतात? सक्सेस स्टोरी म्हणून सांगतो ना आता. ते येईल कधी, म्हणजे त्याचा बाईट वगैरे येईल कधीतरी, ते पाठवेन तुम्हाला पाहिजे तर. इंस्टाग्रामच्या पेजवर असेल पण कदाचित त्याचा बाईट. 10 वर्ष गॅप कशाला? म्हण तुम्ही कशाला घाबरता? किती विचार करता त्या गोष्टीचं? सर माझे 2 वर्ष वाया गेले, गेलेत आता संपलं ना. आता पुढचे 5 महिने घे ना पुढच्या हातामध्ये तू. ते प्रोजेक्ट म्हणून घे ना, विषय संपला. लोकांना जर आम्ही 2 असाइनमेंट देत असेल तर तू इंटरनेटवर सर्च करून करून 4 असाइनमेंट कर त्या प्रकारच्या. बाकी 1000 गोष्टींसाठी इंटरनेट सर्च करतो ना, चॅट जीपीटी सर्च करतोच ना आपण, ते करा. गॅप आहे म्हणजे काय आहे, थोडंसं मागं स्टँड झालो आपण रेसमध्ये, मग ते जे डिस्टन्स आहे ते जास्त कव्हर करायचं आहे. मग काय कसं कव्हर करणार? तुला पळावं लागणार त्यासाठी थोडं जास्त. मग लॅब असिस्टंट लोकांना एक्स्ट्रा असाइनमेंट मागा. ऍटिट्यूड तो पाहिजे. हातात नाहीये त्या गोष्टीवर उगाच घाबरायला लागलं. मग किती कंपन्या येणार सर, मग पॅकेज किती मिळणार सर. नोबडी कॅन प्रेडिक्ट दॅट पार्ट. सुरुवात कर कुठून तरी. 10 लाखाचं पॅकेज आणतो उद्या, तुला येते का त्या लायकीचं? सिंपल आहे ना ते. असंच बोलायला पाहिजे तर कळेल. आपल्याला येते का? ते आलं तर प्लेसच झालं, मग डन आहे ना. कोण कशाला काय म्हणतंय मग? सो अंडरस्टैंड योर प्रायोरिटीज. जो तुम्हारे कंट्रोल में है वो करो. अर्जुन, आपण सगळे अर्जुन आहे लाईफ मध्ये. मी पण काय, मी आता असं लगेच नाही की मी कृष्ण आणि तुम्हाला ते ज्ञान देतोय. अनेक ठिकाणी मला पण आहे, कन्फ्युजन्स आहेत, गोष्टी आहेत, करत जाणार, घडत जाणार, गोष्टी होत जाणार. सगळं येते मग खरंच मी देव झालो असतो? नाही ना. मग आळसाचं मी जसं म्हणलं की आराम आराम नंतर करायचंच आहे वर गेल्यावर. आता कशाला करायचं? किती करणार? आणि तेवढं बॅलन्स करता येतोच आपल्याला. आपोआप बॉडी मागतेच आराम, आपण बरोबर घेत असतो. पण पहिल्यांदा काम काय करायचं ते बघा ना. डिस्ट्रॅक्शन अवॉइड कसं करायला पाहिजे? आता होतेच चालू. आता हे आयपीएल चालू होतं, मी म्हणलं नाही का. आणि किती लोक मी बर्बाद करून घ्यायला बघायला लागलोय. स्टेटस काय टाकतेस एकमेकाच्या विरोधात, हळदी कुंकू, आरसीबी वाले आम्ही. काय मिळणार आहे त्याच्यानी? प्लेयरचं झालं, कुठल्या तरी नेत्यांचं असतंय काहीतरी. तुझं घर कसं चालणार आहे त्याच्यानी? तुमच्या घरी चूल कशी पेटणार आहे त्याच्यानी? आणि जर चूल पेटत असेल तर तेच करा, हे नका करू ना. मी मगाशी म्हटलं दिल्लीला जायचंय, त्या गाडीत बस ना बेटा. आम्ही चाललोय कन्याकुमारीला, तू कसं काय या गाडीत बसतो? आणि प्रॉब्लेम तिथे आहे. मग कन्याकुमारीच्या गाडीत बसून मला दिल्लीला जायचं, काढलंय सगळं तिकडं. मग नका करू ना काही दिवस. आणि कोणाला पडलेले नाहीये. उगाच आपल्या आपल्यामध्ये भांडण करायला पब्लिक सगळंच. अभ्यास करा, प्रायोरिटीज ठरवा. बरं हे ज्ञान आज मी दिल्यानंतर काही लोक सिरियसली डोक्यात असं दिसायला लागलं चेहऱ्यावर की हे ताईबाप सांगत असते. तेव्हा असं वाटतं काय यांनी कॅसेट लावलीत. असं म्हणतात पोरं, यांची कॅसेट सुरू झाली यार.
कॅसेट नाही आहे. जर हे सगळं तेव्हा ऐकलं असतं तर कदाचित आज इथं नसलं असतात, कुठं कंपनीमध्ये असलं असतात. आहे ते आहे. मी पहिल्या दिवशी म्हणलं, मी सांगत असतो सगळ्यांना, इट्स अ फेल्युअर. मगाशी मी जे म्हणालो, yes, it might be a failure of system, it might be a failure of college, it might be a failure of your maturity, it might be a failure of circumstances, की काही पैशाच्या अडचणीमुळे मला त्या कॉलेजला जाता आलं नाही, त्यांची फी जास्त होती, काही मी ते क्रॅक केलं होतं, व्हॉट एव्हर. आता ह्या 5 महिन्यामध्ये ते सगळे फेल्युअर्स तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकता? एव्हरीबडी सक्सेस स्टोरी मध्ये कन्वर्ट करू शकता. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर ना. सिंपल आहे ना. आपोआप बाकीचे सगळे डिस्ट्रॅक्शन एलिमिनेट होते. बुश 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 उडून गेले. त्याच्यावर करा कॉन्सन्ट्रेट, बस आहे. और क्या चाहिए. आणि मग मी गॅरंटी द्यायला ना, एवढे कॉल्स मिळतील तेवढे कॉल्स मिळतील. तुम्ही त्याचं बाकी काय विचार करताय कसं होईल ते. आजकाल तर आम्हाला फोन करून करून बोलवावं लागायला लागलंय. आणि मग ते आळस, घरी बसलोय, घरीच गेलोय, कुठल्या तरी आजीलाच मारतेत. किती आजी, म्हणजे मी एवढं आजी कधीच मेलेले बघितलं नाही. कोविड काळात मेले नाही तेवढ्या आज्या. काय उगाच वेड्यासारखं करायला लागला. सो आय होप आय मेड माय सेल्फ व्हेरी क्लिअर की अभ्यास करणाऱ्याला टीचर म्हणून, एक टीचिंग इन्स्टिट्यूट म्हणून सगळ्या गोष्टी अवेलेबल करून द्यायला आम्ही रेडी आहे. द क्वेश्चन इज, आर यू रेडी ते रिसीव्ह करायला? हे ठरवा. वाय मध्ये ते लिहा. अंडरस्टूड? क्लिअर आहे एव्हरीबडी? एव्हरीबडी? आता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा. येस, ऑनलाईन पीपल, आय एम साइनिंग ऑफ इन नेक्स्ट 10 minutes. If you have any questions, any doubt, you can ask. Okay? I hope सारा जो एक्सपीरियंस है वो अच्छा मिला है तुमको. जो भी मैं पहली बार मतलब हायब्रिड में जा रहा हूँ. आधी आम्ही प्राइसलेस बॅचला वगैरे ट्राय केलंय, बट लाईव्ह मध्ये कोणी नव्हतं. सो आय होप सारा एक्सपीरियंस अच्छा है. प्रज्ञा, टेल मी, हाउ वॉज द एक्सपीरियंस फॉर दिस लास्ट 1 hour? कैसा एक्सपीरियंस रहा है? प्रज्ञा है क्या? यस. वैष्णवी, विवेक, साई प्रसाद, गुड. गुड गुड इज द एनिमी ऑफ बेस्ट. तो बेस्ट नहीं रहा. बाकी लोग, अरे कोई तो बोलो. ऑसम. अभिषेक, थैंक यू अभिषेक. इफ यू हैव एनी क्वेश्चन, एनी डाउट, यू कैन आस्क. ओके. तुमचे पण काय प्रश्न आहेत अजून? सर लग्न कधी होणार? व्हेरी गुड. थैंक यू पूजा. थैंक यू उमा. सो एज आई सेड, देयर विल बी अ कमिटमेंट मे बी नेक्स्ट वीक. अभी ये वीक नहीं, नेक्स्ट वीक तक सारा आपको एक टेबल आता है ग्रुप पे कि कौन से दिन क्या स्टार्ट होगा. टेंटेटिव टेबल. एंड बेसिकली टेंटेटिवली प्लेसमेंट कब स्टार्ट होगा, हे सगळ्या गोष्टी. इफ असं काहीतरी आता मी कमिट करून गेलो, कुठले तरी टीचर काहीतरी कमिट केलेत आणि समजा ते आलं नाही, विसरलो आपण, क्या करोगे? कब कहाँ इन्फॉर्म करोगे? बिंदास वो ग्रुप पे इन्फॉर्म करो. वो ग्रुप उसी के लिए बनाया है कि ये चीज हमें नहीं मिली. सर आपने बोला था इस सैटरडे मॉक होंगे, बट इस सैटरडे मॉक लगा है नहीं, अभी तक मॉक का शेड्यूल नहीं आया. उधर कम्युनिकेट करो ना. तुम्हारे किसी के भी इंटरनल मार्क्स हमारे हाथ में नहीं है. तर कॉलेज वाला सोडून द्या ते डोक्यातनं. त्याला पब्लिक घाबरते उगूच. अरे तुम्हारा प्लेसमेंट होना हमारे लिए अचीवमेंट है बेटा. तुम्हारी सक्सेस स्टोरी हमारी सक्सेस स्टोरी है. मग तसला फालतूपणा करणार नाही आम्ही. ह्याला मुद्दामून त्रास द्या. किंवा कोणी तसं कळत असेल तर माझा डायरेक्ट नंबर देत असतो मी, म्हणजे ईमेल आयडी आणि नंबर. तर तिकडे इन्फॉर्म करा मला. एक तो ऐसा होगा ही नहीं ऑब्वियसली, बट दिस इज व्हाट आवर लीगसी इज, दिस इज व्हाट आवर कल्चर इज, कि ये नहीं करेंगे ऐसा. नहीं तो ये जोक भी नहीं मैं म्हणजे हे जोकच मारू शकलो नसतो ना, कारण हे असलं करणारा असतो तर मी हे बोललोच नसतो. तो अंडरस्टैंड कि तुम्हारा करियर सिर्फ तुम्हारे हाथों में है. हम लोग उसके लिए सारे इनपुट देने के लिए रेडी है. तो कोई ऐसा तुम्हारा करियर में ऑब्स्टेकल डालेगा, ऐसा कभी नहीं होगा. अगर हो रहा है तो मुझसे बात करो कि सर ऐसे ऐसे धमकी भरा बोला ये दत्ता सर ने, हमको ऐसे बोले सर. डायरेक्ट मेरे पास आ सकते हो. हम लोग फीडबैक में आते हैं. मतलब मैं हर 15 दिन में, 1 महीने में आता ही हूँ मोटिवेशनल के इसके लिए. तो आप सब जगह से फीडबॅक दे सकते हो. अनॉनिमस फीडबॅक. आम्ही मध्ये तर परत अनॉनिमस फीडबॅक पण चालू केला. काही लोक ते किती म्हणलं तरी पण घाबरतेच, कारण मागचे 5-6 वर्ष भीती आहे ना कॉलेजमधून. तो छूट नहीं रहा. तो मैंने बोला एनोनिमस फीडबैक दो, नाम भी पता नहीं चलेगा तुम्हारा, किसने क्या बोला है, सिर्फ बैच पता होनी चाहिए.
मैं तो तुम्हारा फीडबैक दूसरे बैच को दे दूंगा कुछ तो मैं, तो बस खत्म। अंडरस्टूड एवरीबडी, क्लियर है? लेट्स साइन ऑफ फॉर द डे। थैंक यू, इट वाज बेस्ट। थैंक यू साई प्रसाद, थैंक यू पूजा, ऑनलाइन पीपल, थैंक्स अ लॉट। कुछ तुम्हारा भी फीडबैक है तो यू कैन पुट इट डाउन। ईमेल आईडी ले सकते हो तुम मेरा, सभी लोग ईमेल आईडी ले लो, फोटो निकाल सकते हो, चक चुक करने की जरूरत नहीं है, हा ना? एकदम कोणतरी यार आता सांगतात। सो विनायक उजलंबे, VINAYKUJLAMBE, इसके आगे @gmail.com या @firstbitsolution.com, दोनों मेरे ही आईडी है, त्यापैकी काही पण यूज करू शकता। सो सिर्फ इतना चाहिए, फर्स्ट नेम सरनेम। ओके, ऑसम सेशन, थैंक यू प्रज्ञा। यस, यू पीपल कैन लॉग ऑफ, अगर आपके कोई क्वेश्चन नहीं है ऑनलाइन, बाद में मैं रिकॉर्डिंग ऑफ करूंगा। एंड यस, यू पीपल कैन ऑल्सो लॉग ऑफ अगर आपका कोई क्वेश्चन नहीं है। का पुढे काय शेड्यूल आहे तुमचा आता? शेड्यूल नाही आहे ना, आज ऑफ है ना? गुड, थैंक यू। अटेंडेंस वगैरह होता है क्या तुम्हारा? अटेंडेंस कोण घेत आहे? नाही घेत, मग हो म्हणतात की। हाँ ठीक है, कल से होगी। ठीक है, चलो, थैंक यू। यस, रिकॉर्डिंग ऑफ कर रहा हूँ। थैंक यू।